एकच मिनिट फक्त. हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रथम हीच तुम्हाला स्क्रीन हवी आहे ना? हा येस येस. सरांचा परिचय मी थोडक्यात करून देते. श्री मंगेश भास्कर सर यांनी BSc एग्रीकल्चर जे आहे ते 1992 साली डिस्टिंक्शन मध्ये कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर कोल्हापूर येथून पूर्ण केलेलं आहे. त्यांचं MSc एग्री इंटू टेक्नॉलॉजी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी विथ डिस्टिंक्शन इन 1994 मध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सरांचा जो अनुभव आहे तो मॅनेजर म्हणून अभिनव ग्रेप ग्रोअर कोऑपरेटिव्ह सोसायटी जुन्नर पुणे इथे 1995 ते 97 पर्यंत सरांनी काम केलेलं आहे. त्यानंतर ग्रेप ऍडवायझर फॉर एक्सपोर्टेबल ग्रेप प्रोडक्शन इन नाशिक अँड पुणे डिस्ट्रिक्ट 2004 ते 2019. यासोबतच सरांनी सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. याच्यामध्ये एक्सपोर्टेबल रेसिड्यू फ्री ग्रेप प्रोडक्शन ऑफ नाशिक 200 फार्मर, पुण्यामधले 40 फार्मर आणि सोलापूरमधले 40 फार्मर असे फार्मरला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सोबतच सध्या स्थितीला ते टेक्निकल डायरेक्टर म्हणून सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाशिक इथे कार्यरत आहे. असा सरांचा परिचय आहे. तर अधिक वेळ न दवडता मी सरांना विनंती करेल की सरांनी आपल्याला मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आमचे सहकारी सुरवीर सरांचं मी आभार मानतो की सेंद्रिय उत्पादनासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यांचं त्यांनी अतिशय व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध विश्लेषण केलेलं आहे. पुनश्च एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जॉईन झालेल्या सर्व बागायतदारांचं शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आपला कार्यक्रम सुरू करू. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे याच्यावर आता बऱ्याच वक्त्यांनी उहापोह केलेला आहे. तर ती गोष्ट मी काय पुढे रिपीट करत नाही, परंतु सर्वात महत्वाची म्हणजे एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की जेव्हा आपण शेती करतो तेव्हा नक्की काय होतं. तर शेती करतो तेव्हा एक झाड वाढतं, ते एकतर भाजीपाल्याचं किंवा फळाचं किंवा एका तृणधान्याचं तेलबियाचं हे कुठलं तरी एक झाड आहे. त्याची जेव्हा वाढ होत असते तेव्हा त्याला पाने येतात, फुलं येतात, फळं येतात आणि त्याला खाली मुळं असतात. आणि हे होत असताना ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं आणि ह्या क्रियेला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. आणि मग हे फोटोसिंथेसिस जितकं चांगलं होईल तेवढं ते जास्त मोठ्या प्रमाणात अन्न तयार करतं. त्यातून त्याचं फळं किंवा धान्य किंवा भाजी जे काही उत्पादन असेल ते उत्पादन वाढतं आणि मग ती शेती ही फायदेशीर होते. म्हणून मूळतः चांगल्या पद्धतीनं शेती करणं म्हणजे त्या झाडाचं चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस करणं ही गोष्ट आहे. आणि पिकामध्ये जेव्हा आपण एकदम जवळजवळ 70-80-90% सूर्यप्रकाशाचा वापर करून पानामध्ये जेव्हा ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होईल आणि त्यातून ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे 2 बाय प्रॉडक्ट तयार होतील, ते जे जास्तीत जास्त इफिशियंटली जेव्हा होईल त्यावेळेला आपली शेती ही जास्तीत जास्त फायदेशीर होईल. आणि ह्या संकल्पनेचा जर आपण व्यवस्थित आपल्या शेतामध्ये वापर केला तर निश्चितपणे आपल्याला अगदी सहजपणे सेंद्रिय शेती करता येईल. त्यामुळे आपण याचा वापर करून सेंद्रिय शेती कशी करायची हे समजून घेऊ. नेक्स्ट मॅडम पुढचा घ्या, स्लाइड बदला. नाही पुढे गेले तुम्ही एकदम. हा नेक्स्ट. आता आपण जर जमिनीचा विचार केला तर जमिनीमध्ये 16 प्रकारचे अन्नद्रव्य ही प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी आवश्यक आहेत. याच्यातली कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या गोष्टी ह्या निसर्गतः फुकट स्वरूपात मिळत आहेत. आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मँगनीज, कॉपर, सल्फर, बोरॉन, क्लोरीन, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, कोबाल्ट आणि सिलिकॉन ह्या जे काही अन्नद्रव्य आहेत ही याच्यामध्ये आपण त्याला प्रमुख अन्नद्रव्य आणि म्हणजे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. तर ही मूलद्रव्य देण्याची जी काही सोर्स आहे ही जमीन आहे. याच्या अगोदरची स्लाइड घ्या बरं, याच्या अगोदरची. हा तर ही
ही जी काही सॉइल हेल्थ आहे किंवा एक चांगली सजीव दणकट जी जमीन आहे, जी उपजाऊ जमीन ज्याला आपण म्हणतो, फर्टाईल सॉइल म्हणतो, या जमिनीमध्ये मगाशी मी सांगितलं तशी खनिज ही 16 खनिजे जी काही वाढीला लागतात त्यातली 13 खनिजे देण्याची ताकद ही जमिनीमध्ये आहे. त्यानंतर सेंद्रिय कर्ब, जे काही मगाशी सुर्वे सर सांगत होते की पाला पाचोळा टाकून जे काही ऑर्गॅनिक कार्बन हा आपल्या जमिनीतला वाढवायचा आहे, तो ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीच्या हेल्थसाठी अत्यंत गरजेचा आहे. तो काय करतो, कसं काम करतो याच्यावर उपयोग झालाय, त्याच्यात मी जाणार नाही. आणि या ऑर्गॅनिक कार्बनवर सूक्ष्मजीव वाढतात आणि जमिनीमध्ये जी काही खनिज स्वरूपामध्ये जे काही न्यूट्रिएंट आहेत हे पिकाला अवेलेबल करून देतात. म्हणजे हा जो रायझोस्फिअर मध्ये हा सॉइल हेल्थ ट्रायंगल ज्याला आपण म्हणतो, हा रायझोस्फिअर म्हणजे जमिनीमध्ये काम करत असतो. यामध्ये जवळजवळ 5% सेंद्रिय कर्ब, सूक्ष्मजीव आणि मिनरल्स म्हणजे हे जे काही खनिज आहेत हे जेव्हा चांगल्या पद्धतीनं आपापसात सहयोग साधून काम करतात, त्यावेळेला पिकाला उपलब्ध म्हणजे जी काही अन्नद्रव्ये आहेत ही सहज उपलब्ध होतात आणि भरपूर अशी त्याची वाढ होते. म्हणून आपण म्हणतो जमीन कसदार पाहिजे, जमीन म्हणजे जमिनीमध्ये उपजाऊ क्षमता पाहिजे. याचा अर्थ जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे, याचा अर्थ जमिनीमध्ये सूक्ष्मजीव पाहिजेत, याचा अर्थ जमिनीमध्ये जे काही खनिजे आहेत ती मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट पुढची घ्या. आपण मगाशी पाहिलं की 16 प्रकारची अन्नद्रव्ये ही जमिनीमधून मिळत असतात. आता त्या जमिनीतली जी काही अन्नद्रव्य देण्याची जी काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जर आपण डोकावलं तर आपल्या एक लक्षात येईल की जमिनीमध्ये एक अन्न साखळी काम करत असते आणि याला सॉइल फूड वेब म्हणतात. इलॅन हिंगम नावाची एक मोठी सेंद्रिय शेतीतील शास्त्रज्ञ, अमेरिकेची शास्त्रज्ञ, हिने 1970च्या नंतरच्या दशकामध्ये सॉइल फूड वेबवर प्रकाश टाकला आणि तिने असं लक्षात आणून दिलं की जमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्याचा साठा हा करोडो वर्षापर्यंत पुरेल एवढा आहे. आजही आपण काही हजार वर्षे शेती केलेली आहे, परंतु म्हणून काही जमिनी नापीक झाल्या नाही किंवा उपजाऊ क्षमता कमी झालेली नाही. जिथं आपण एक्सेस पाणी दिलं, एक्सेस रासायनिक खतं टाकली किंवा मानवी जे काही हस्तक्षेप हा अतिरेकाकडे गेला, तिथंच जमिनी नापीक झाल्यात असं आपल्या निदर्शनाला येतं. मग ही जी काही जमिनीच्या खालची जी काही अन्न साखळी आहे, हिला जर आपण चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित जिवंत ठेवू शकलो, तिचा जर वाढ करू शकलो, तर वनस्पती अगदी सहजपणे या सर्व मूलद्रव्यांचं शोषण हे जमिनीतून करू शकते. कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खत हे बाहेरून देण्याची गरज नाही. हा सिद्धांत पहिल्यांदा इलॅन हिंगम यांनी जगाला दिला. मग आपण ही जी काही सॉइल फूड वेब जी पाहतोय, याच्यामध्ये जर पाहिलं तर जमिनीच्या वरती आपल्याला दिसेल मुंगी दिसेल, मोठे मोठे असे टर्माइट्स वगैरे दिसतात, बर्ड्स दिसत आहेत. हे मोठे जे काही प्राणी आहेत, ज्याच्यामध्ये आपले उंदीर आहे, खारुताई आहे, की जे लाकडाचं किंवा पालापाचोळ्याचं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये रूपांतर करू शकतात. मग हे जे काही तुकड्यात रूपांतर झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याकडे दिसतंय की फंजाय, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ या गोष्टी त्याच्यावर वाढतात आणि त्याचं विघटन करतात आणि अजून सिम्पलर फॉर्म मध्ये आणतात. मग त्याचं ऑर्गॅनिक कार्बन, ह्युमस, फुल्विक ऍसिड, ह्युमेट या स्वरूपामध्ये त्याचं विघटन होतं आणि त्या गोष्टी ह्या आपल्याला सूक्ष्मजीवांसाठी एक खाद्य आहेत. त्यानंतर त्या गोष्टी सूक्ष्मजीव काय करतात, त्याचं एकदम अवेलेबल फॉर्म मध्ये विघटन करतात. जसं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य देणारे बॅक्टेरिया आहेत. ह्या बॅक्टेरिया त्याच्यावर काम करून त्याला सिंपल फॉर्म मध्ये इतका आणतात की वनस्पती सॉइल सोल्युशन मधून त्या उचलू शकतात आणि अन्न म्हणून त्याचा वापर करू शकतात. मग वनस्पती मोठी ती मोडली, ती छोट्या स्वरूपामध्ये तिचं विघटन झालं आणि त्याच्यावरती बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव यांनी काम केलं आणि त्यांना एकदम अवेलेबल फॉर्म मध्ये आणलं आणि त्या परत वनस्पतीने उचललं. ही जी काही साखळी आहे, या साखळीला आपण जमिनीतील अन्न साखळी म्हणतो. आणि मित्रांनो, ही साखळी जिवंत जर असेल तर ती त्या जमिनीमध्ये जे काही खनिज द्रव्य पडलेलं आहे ते आपल्याला हजारो लाखो वर्ष पुरेल एवढं आहे. आणि म्हणून ही साखळी जिवंत ठेवली पाहिजे. आणि ही साखळी जिवंत का राहत नाही, तर जेव्हा आपण खतांचा अतिरेकी वापर करतो
जेव्हा आपण बुरशीनाशकांचा अतिरेकी वापर करतो, जेव्हा तणनाशकांचा अतिरेकी वापर करतो, त्यावेळेला ह्या जे काही फंगस आहेत, बॅक्टेरिया आहेत, या सगळ्या यांचं काय होतं, त्यांचा जीव धोक्यात येतो, त्यांची संख्या कमी होते आणि मग ही अन्न साखळी ही धोक्यात येते. आणि म्हणून मित्रांनो, सेंद्रिय शेतीमध्ये आपण प्रामुख्याने कुठल्याही रासायनिक घटकाचा वापर न करता आपण जेव्हा शेती करायला जातो त्यावेळेला ही अन्न साखळी ही वाढते आणि त्या अन्न साखळी वाढल्यामुळं जमिनीतले हे जे काही हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून पडलेले हे जे काही मिनरल्स आहेत हे अवेलेबल व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून 3 वर्षाच्या आपल्या कन्व्हर्जन पिरियड नंतर आपण म्हणतो की जमिनीमध्ये एवढी क्षमता येते का ती त्या पिकाला 100% अन्नद्रव्य पुरवू शकते. म्हणून हा एक कन्सेप्ट हा सॉइल फूड वेबचा हा समजून घेणे हा गरजेचा आहे. मागे घ्या जरा, मागे घ्या, मागची स्लाइड घ्या. हा, आता पुढची घ्या. नेक्स्ट. आता एक शास्त्रीय सिद्धांत मित्रांनो मी आपल्याला सांगणार आहे की जसा मी सॉइल फूड वेब आणि न्यूट्रिशनचा एक सिद्धांत आपल्याला सांगितला की जमीन जिवंत जर आपण करू शकलो तर वरून काही टाकायची गरज नाही. त्याच पद्धतीनं एक झाड जंगलामध्ये जे काही एक झाड असतं त्याला आपण कुठल्याही पद्धतीचा फवारा देत नाही, खालून न्यूट्रिशन देत नाही, तरी ते चांगलं वाढतं, त्याला फुलं येतात, फळं येतात. मग आपल्या शेतात जे काही झाड वाढतं ते का नीट वाढत नाही, त्याला का उत्पादन मिळत नाही? तर ह्या स्वरूपातलं जे काही प्रश्न आहेत हे मला कायम पडत होते. पण ह्या प्रश्नांची उत्तरं हा सॉइल प्लांट हेल्थ पिरॅमिड हा जो इथं जॉन केम्फ या अमेरिकन शास्त्रज्ञाने जो काही तो इथं हा सिद्धांत मांडला तो मी आपल्याला स्पष्ट करून सांगतो की जेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की झाडाचं जे काही आरोग्य आहे त्या आरोग्याचे 4 टप्पे आहेत आणि या 4 टप्प्यात 4थ्या टप्प्यात जेव्हा ते जातं त्यावेळेला जंगलातलं झाड तयार होतं. आणि हे सायंटिफिकली आपल्याला 4 टप्पे कसे असतात आणि ते कसे घ्यायचे या संदर्भातली जर माहिती झाली तर आपण अगदी प्रामाणिकपणे सेंद्रिय शेतीचा रस्ता हा चालू शकतो. पहिला टप्पा काय आहे की कम्प्लीट फोटोसिंथेसिस. जेव्हा एक झाड फक्त फोटोसिंथेसिस करत असतं त्यावेळेला काय होतं, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस झाल्यामुळं जमिनीतले जे काही रोग आहेत याच्यावर त्याला नियंत्रण मिळवता येतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये झाडाची कम्प्लीट प्रोटीन सिंथेसिस होतो आणि प्रोटीन सिंथेसिस जर चांगल्या पद्धतीने झाड करू शकलं तर इतर जे काही सकिंग पेस्ट आहेत म्हणजे किडे जे काही त्या किड्यांपासून त्याचं संरक्षण करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे जो इथं दिसतोय आपल्याला साधारणपणे गुलाबी कलर मध्ये तो आहे इन्क्रीज लिपिड सिंथेसिस. ज्या वेळेला झाडाच्या मुळांच्या भोवती त्याला आपण रायझोस्फिअर म्हणतो तिथं जर सॉइल मायक्रोब्स चांगल्या पद्धतीचे सॉइल मायक्रोब बेनिफिशियल मायक्रोब हे भरपूर चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपलब्ध जर असतील तर झाड हे जे काही अन्न शोषायचं जे अन्न त्याला घ्यायचं ते मायक्रोबियल मेटाबॉलाइटच्या स्वरूपामध्ये घेतं. म्हणजे 1000 किंवा 100-200 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी आपण कुठल्या पद्धतीचं रासायनिक खत हे तयार करत नव्हतो. मग 100 वर्षापूर्वी जी शेती होत होती त्यांना जे काही अन्नद्रव्याचा पुरवठा व्हायचा किंवा जे काही जंगलातल्या वनस्पती या सगळ्या हजारो वर्ष लाखो वर्ष ज्या पद्धतीनं अन्न घेत आल्या किंवा घेत आहेत त्यांचा सोर्स हा मायक्रोबियल मेटाबॉलाइटच्या पद्धतीने घेतात. म्हणजे काय तर एखादी वनस्पती ही जमिनीमध्ये कुजली, त्या कुजल्यानंतर मायक्रोबनी काय केलं ती खाल्ली. मायक्रोबनी खाल्ल्यानंतर हे सगळे जे मगाशी मी जे न्यूट्रिएंट सांगितले नत्र, स्फुरद, पालाश, पोटॅश हे सगळे हे त्या मायक्रोबच्या पोटात आले आणि नंतर मायक्रोब काय झाला मेला किंवा त्याचे अवशेष जे काही जमिनीमध्ये असतात त्या अवशेषांमधून त्या मायक्रोबियल मेटाबॉलाइटच्या स्वरूपातून वनस्पती पटकन नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे सगळं शोषून घेऊ शकते आणि ती त्याची वाढ करते. म्हणजे ह्या स्वरूपामध्ये जर वनस्पतीला खायला मिळालं तर तिला अन्न मिळवण्यासाठी किंवा ते कन्व्हर्जन करण्यासाठी जी शक्ती तिची वाचते ती शक्ती ही लिपिड स्वरूपामध्ये पानांमध्ये ती साठवली जाते आणि मग लिपिड सिंथेसिस होतं. म्हणजे काय होतं तर आपण एकदम तेलकट प्रकारची अशी तजेलदार हिरवीगार पानं तयार होतात आणि त्याच्यावरती सकिंग पेस्ट अटॅक करू शकत नाही. त्याच्यापासून ती स्वतःचं संरक्षण करते कारण तिथं कम्प्लीट काय असतं पहिली गोष्ट प्रोटीन तयार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर लिपिड तयार झालेले आहेत आणि या लिपिडमुळं एक प्रकारे
वनस्पती कीटकांपासून स्वतःचं संरक्षण करू शकते. मग ती चौथ्या टप्प्यात जेव्हा आपण प्लांट हेल्थ पिरामिडचा विचार करतो, तेव्हा ज्या वेळेला वनस्पतीच्या जमिनीवरच्या भागावर, त्याला आपण फायटोस्फिअर म्हणतो, याच्यावरती सूक्ष्मजीवांचा योग्य वापर होतो, त्यावेळेला वनस्पतीमध्ये प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स तयार होतात. उदाहरणार्थ आपल्या निसर्गामध्ये जे आपण शेर असेल, धोत्रा आहे, निंब आहे, करंज आहे, त्याच्यानंतर मुगली एरंड असेल, किंवा ही जी सगळी दशपर्णीत वापरली जाणारी जी काही झाडं आहेत, ही झाडं याच्यामध्ये कीटक का चावत नाहीत, त्यांना का रोग येत नाहीत, कारण यांच्यामध्ये प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत. मग हे प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स जेव्हा वनस्पतीमध्ये असतात, त्यावेळेला तिच्यावरती रोग किंवा किडे अटॅक करत नाहीत. ह्या प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइटचं सिंथेसिस हे चौथ्या टप्प्यात काय होतं, वनस्पती तयार करते. त्याच्यासाठी वनस्पतीच्या अंगावर, तिच्या फायटोस्फिअरवर, पानावर, फुलावर, खोडावर सूक्ष्म जीवांची संख्या जास्त लागते. आणि हा प्रिन्सिपल जेव्हा आमच्या लक्षात आला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वर दोन्ही ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची, सूक्ष्म जीवांची अत्यंत गरज आहे. जमिनीच्या खाली, जमिनीच्या वर जेव्हा सूक्ष्म जीव व्यवस्थित वाढतात, त्यावेळेला त्या जमिनीमधून वनस्पती चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य शोषून घेऊ शकते. आणि जमिनीच्या वरती जे काही सूक्ष्मजीव राहतात, त्याच्यामुळे तिला इम्युनिटी येते. आणि त्या अशा या प्रिन्सिपलवर ही संपूर्ण सेंद्रिय शेती आपली अवलंबून आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण जमिनीच्या खाली सुद्धा चांगल्या पद्धतीनं जर मॅनेजमेंट केलं, तर जमिनीतली मायक्रोबायोलॉजी डेव्हलप झाली पाहिजे. आणि जमिनीच्या वरती जे काही फोटोस्फिअर आहे, फायटोस्फिअर आहे, त्याच्यावर जेव्हा आपण सूक्ष्मजीवांचा वापर करू, तेव्हा इम्युनिटी तयार होते. आणि याचा जेव्हा आपण योग्य वापर करतो, त्यावेळेला कुठल्याही पद्धतीच्या बाहेरच्या निविष्ठा न आणता आपल्याला सेंद्रिय शेती करता येते, असं आम्ही याचा अनुभव घेतला. म्हणून आता लेवल 1 मध्ये मी मगाशी सांगितलं तसं, पहिल्या काय होतं, कार्बोहायड्रेट तयार होतात, त्याच्यानंतर सॉइल बॉर्न पॅथोजन साठी रेजिस्टंट तयार होतो, आणि न्यूट्रिएंट इथे रिक्वायर असतात. ह्या स्टेजला नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फेरस, मॅंगनीज, आणि कम्प्लीट फोटोसिंथेसिस होतो. नेक्स्ट लेवल 2 मध्ये आपण पाहिलं, नाही सेकंड प्लीज, सेकंड मध्ये काय होतं की ऑल नायट्रोजन कंपाऊंड्स कन्व्हर्टेड इंटू अमिनो ऍसिड्स अँड प्रोटीन इंटू 24 आवर्स ऑफ फोटो पिरियड. म्हणजे कम्प्लीट प्रोटीन सिंथेसिस झालं. काय होतं त्याच्यामुळं की रेजिस्टन्स तयार होतो, की जे थ्रिप्स, स्टकिंग पेस्ट असतात, त्यांच्या विरोधात वनस्पतीमध्ये रेजिस्टन्स तयार होतो. याच्यासाठी आपल्याला मॉलिब्डेनम, बोरॉन, मॅग्नेशियम, सल्फर या न्यूट्रिएंटची गरज आहे. आणि तो दुसरा टप्पा आहे, त्याला आपण कम्प्लीट प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. इथं पॅसिव्ह इम्युनिटी ही झाडाला आलेली आहे. नेक्स्ट तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की लक्षात घ्या, एंड प्रॉडक्ट काय होतं, सरप्लस एनर्जी स्टोर्ड इनटू फॉर्म ऑफ लिपिड. काय होतं की न्यूट्रिएंट इन द फॉर्म ऑफ मायक्रोबियल मेटाबॉलाइट्स. हे लक्षात घ्या. तिसऱ्या टप्प्यात जेव्हा वनस्पती जाते, तेव्हा जमिनीची खालची जी काही मुळं आहेत, तर त्यांना जर मायक्रोबियल मेटाबॉलाइट स्वरूपात जर कधी अन्न मिळालं, तर काय होतं, ही काही सरप्लस एनर्जी आहे, ही लिपिड स्वरूपात साठवली जाते. आणि कंट्रोल काय मिळतो आपल्याला, ते डिसीज आणि पेस्टचा रेजिस्टन्स तयार होतो त्या वनस्पतीमध्ये. ही तिसऱ्या टप्प्यातली ऍक्टिव्ह इम्युनिटी झाडामध्ये तयार होते. नेक्स्ट. आणि चौथ्या टप्प्यातली ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे वरचे 2, तिसरे आणि चौथे टप्पे हे ऍक्टिव्ह इम्युनिटीचे आहेत, आणि खालचे 2 टप्पे हे पॅसिव्ह इम्युनिटीचे आहेत, हे लक्षात घ्या. शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं की झाडामध्ये इन्क्रीज द प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट सिंथेसिस होतं. कशामुळे होतं ते की करेक्ट मायक्रोब्स इन फायटोस्फिअर, म्हणजे झाडावरती जर योग्य सूक्ष्म जीवांचा जर तुम्ही वापर केला, याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, एम्फिलोमायसिस आणि व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया, मेट्रायझियम, हे सगळ्या गोष्टी ज्या मागाचे सुर्वे सरांनी सांगितल्या, ह्या गोष्टींचा जर आपण योग्य वापर करू शकलो, तर झाडामधील जे काही SAR आणि ISR हे जे काही प्लांट इम्युन पाथवेज ऍक्टिव्ह होतात, आणि झाड हे चौथ्या स्टेजला येतं.
का जिथं ते अगदी टोटल इम्युन होतं, ज्याच्यामध्ये टेम्परेचर असेल, हॉट विंड असेल, कोल्ड विंड असेल आणि या म्हणजे म्हणजे सकिंग पेस्ट असतील या सगळ्यांना ते प्रेझेंटेशन द्या. प्रेझेंटेशन दाखवा. प्रेझेंटेशन दाखवा. मॅडम प्रेझेंटेशन चालू करा. 1-2 मिनिट. हा, आता जे प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, हे प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत हे इथं आम्ही दाखवलेलं आहे. टर्पेन्स प्रकारामध्ये आपल्याला दिसेल की एक जवळजवळ 10-12 प्रकारचे मेटाबोलाइट्स आहेत. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्शनच्या लॅबमध्ये या सर्व मेटाबोलाइटचं सिंथेसिस करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. फेनॉलिक कंपाऊंड्स, एन कंटेनिंग कंपाऊंड्स, त्याच्यानंतर सल्फर कंटेनिंग कंपाऊंड्स, हे जे काय प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत हे जवळजवळ 30 प्रकारच्या वनस्पतीमधून आम्ही आयसोलेट केले. मग तो आपला मोरिंगा असेल किंवा मगाशी मी जी सगळी झाडं सांगितली जी कडू चवीची आहेत, लिंब, करंज, धोत्रा, गुळवेल, अशा 30 प्रकारच्या वनस्पतीमधून आम्ही हे एक्स्ट्रॅक्शन केलं. त्याची कॉम्बिनेशन करून त्याचं विविध कीड आणि रोगावरती अप्लाय करून त्याच्यापासून बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट बनवण्याचं काम सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये चाललंय आणि उत्तम रिझल्ट येत आहेत मित्रांनो. कारण हे प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट्स ज्या वनस्पतीमध्ये उपलब्ध आहेत तीच वनस्पतीचा रस किंवा त्याचा एक्स्ट्रॅक्ट हा कीटकनाशक किंवा रोगनाशक म्हणून काम करतो. हा जो सिद्धांत मगाशी माझ्या 2 स्लाइडमध्ये मी मांडला त्याची प्रतिकृती आपल्याला किंवा प्रचिती ही प्रत्यक्ष येते आणि तसे प्रॉडक्ट हे आपण स्वस्त दरामध्ये हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्याचं काम सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये चालू आहे. नेक्स्ट. हा ते नेक्स्ट. हा, तर पुढचं प्रेझेंटेशन घ्या मित्रांनो. आता एक ही जी काही भूमिका आहे ऑर्गॅनिक शेतीची, ही सायंटिफिक माहिती आहे, मी आतापर्यंत आपल्या समोर मांडलेली आहे की सेंद्रिय शेती करत असताना जो काही विज्ञाननिष्ठ माणूस आहे, जो शिकलेला आहे, त्याच्या प्रश्नांची उत्तर जर त्याला मिळाली नाही तर तो पुढे जात नाही. एखादा वर्ष करतो नंतर सोडून देतो. परंतु सेंद्रिय शेती करत असताना जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि NPK याचबरोबर सूक्ष्म जीवांचा कसा रोल आहे, म्हणजे जर प्रॉपर न्यूट्रिशन जर आपण देऊ शकलो तर एक इम्युनिटी तयार होती आणि इम्युनिटी पासून नंतर डिसीज आणि पेस्ट रेजिस्टन्स तयार होतो. हे जे काही थीम आहे या थीमवर आपण नक्कीच एक प्रॅक्टिकल मॉडेल तयार केलं की जर जमिनीच्या खालची इम्युनिटी मला जर बूस्ट करता आली, जमिनीच्या खाली जर आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारचे मायक्रोब्स डेव्हलप करता आले तर त्याच्यामधून आवश्यक असणारे जे काही न्यूट्रिएंट हे सहजपणे झाडाला मिळतात, हे इलॅन हिंगमनी सांगितलं. त्यासाठी आम्ही एक 10 ड्रम थिअरी नावाचा प्रकार हा गेले 5 वर्ष संशोधन करून शोधून काढला की अगदी सोप्या पद्धतीनं, अगदी साध्या पद्धतीनं एक फक्त 200 लिटरचे किंवा 100 लिटरचे ड्रम तुम्ही शेतावर जर ठेवले आणि त्याच्यापासून काही निविष्ठा तयार केल्या तर खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि टॉनिक ही तुम्ही स्वतः आपल्या शेतावर तयार करू शकता. आणि मगाशी सांगितलं तसं झाडाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तिथे उपलब्ध होतील. आणि मग काय होईल की कुठल्याही पद्धतीने कोणतंही निविष्ठा बाहेरून आणण्याची गरज नाही. आम्ही काय केलं, याची मांडणी केली, सोपं केलं. मगाशी सुर्वे सरांनी सांगितलं ते EM जे कल्चर आहे, इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम, ते प्लांट एक्स्ट्रॅक्ट काढण्यासाठी त्याचा वापर केला आणि अगदी स्वस्तातली ही पद्धत ही सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित केली आणि ती आता आमच्या सेंद्रिय शेती कार्यक्रमामध्ये एक बेसिक फॅसिलिटी म्हणून आम्ही वापरतो की शेतकऱ्याने जर सेंद्रिय शेती करायची तर त्याला ते 10 ड्रमचं इन्स्टॉलेशन त्याच्या शेतावर करावं लागतं.
तो अगदी स्वस्तामध्ये जवळजवळ 80% पर्यंतचा शेतीचा खर्च हा तो वाचू शकतो आणि ह्या पद्धतीने तो सेंद्रिय शेती करू शकतो. मग काय आहे ड्रम थेअरी? याच्यासाठी कोणतं साहित्य वापरायचे, प्रत्यक्ष याची उभारणी कशी करायची, अर्क व स्लरी कसे करायचे, अर्कांचा वापर कोणत्या कोणत्या रोगकिडीसाठी करायचा आणि अर्कांचा वापर कोणत्या रोगकिडींसाठी करायचा आणि अर्क व स्लरींचा कोणत्या प्रमाणात करायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता ह्या ड्रमच्या प्रेझेंटेशन मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट तर याला आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीमधून आपल्याला जे काही निविष्ठा द्यायच्या याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड द्रावण, फल्विक ऍसिड द्रावण, त्याच्यानंतर जीवाणू स्लरी, वेस्ट डिकम्पोजर, मगाशी जे सरांनी सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी 5 ड्रम ते 6 ड्रमची गरज आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला एरोबिक आहेत, याला कुठल्याही पद्धतीचे एकदम घट्ट झाकण वगैरे एअर टाईट करायची गरज नाही. असे साध्या स्वरूपातले 200 लिटरच्या जवळपासचे 5 ड्रम हे आपल्याला जमिनीसाठी लागतात. मग कॅपॅसिटीनुसार शेतकरी 200 लिटर, 150 लिटर, 100 लिटर किंवा 70 लिटरचे ड्रम निवडतो. त्याला एक सिंगल एअर वॉल लागतो. आता जे ड्रम हे आपण जमिनीच्या वरची जे 5 ड्रम आहेत, या 5 ड्रम मध्ये आपण EM2, EM दशपर्णी, EM आमिल, EM वेमिल, EM देशी केल्प, EM मासा केल्प आणि EM फळार्क असे 6 ड्रम आपण जमिनीच्या वरती तयार करतो. याचं काम काय, तर याच्यामुळे काय होतं की आपल्याला वनस्पतीची इम्युनिटी वाढवायची, त्याची प्रतिकार शक्ती वाढवायची आणि त्यामुळं तिच्यावरती कीड रोग येत नाही किंवा आलेले जर असतील तर ते पण परतून लावायचे. अशा प्रकार हे सगळं त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी वरचे हे 5-6 ड्रम आहेत आणि जमिनीला वनस्पतीला न्यूट्रिशन देण्यासाठी, तिची जमीन सुपीक करण्यासाठी जमिनीतले 5-6 ड्रम आहेत. त्यासाठी जी प्रक्रिया चालते ती EMचा वापर आपण करतो आणि EM टाकल्यानंतर ड्रम हा झाकला जातो, त्याच्यावरती सिंगल एअर लावला जातो आणि ते साधारण 5 ते 15 दिवस ते सोल्युशन झाकून ठेवलं जातं. त्या प्रक्रियेमध्ये EM मुळे काय होतं, 70% डिग्रेडेशन आणि 30% डिकम्पोजिशन होतं आणि वनस्पतीचे जे काय अल्कलॉइड्स मगाशी मी सांगितले ते सिंपल फॉर्म मध्ये द्रवामध्ये यायला लागतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लालसर पिवळसर द्राव मिळतो का जो आपण इफेक्टिव्ह असतो, जो फवारल्यानंतर आपल्याला लगेच रिझल्ट मिळतात. म्हणून EMचा प्लांट प्रोटेक्शनसाठी हा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही गेले 5 वर्ष वापर करतोय. त्यापासून दशपर्णी तयार करतो, त्यापासून आमिल अर्क, त्यापासून वेमिल अर्क आणि इतरही अगदी सुपले अर्क, धोत्रा अर्क, शेवंती अर्क असे भरपूर आम्ही अर्क तयार करून त्यांचं कॉम्बिनेशन करून त्याचा सुद्धा वापर आम्ही मगाशी मी सांगितलं तसं आमच्या लॅबमध्ये सुरू केलेलं आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी वाचतो. तर सिंगल एअर वॉलचं मगाशी मी सांगितलं, तो जेव्हा हे जे काही बॅक्टेरिया आहेत EM मधले हे अनारोबिक आहेत, म्हणजे काय असतं त्यांना ऑक्सिजन नको आहे म्हणून त्यांना एअर टाईट केलं जातं. पण त्यांच्या फर्मेंटेशनची प्रक्रिया चालू असताना जे मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड वगैरे जे रिलीज होतं ते बाहेर काढण्यासाठी एक वॉल आपण टाकतो. तो वॉल असा असतो की आतली हवा बाहेर जाते पण बाहेरची हवा आत येत नाही, त्यामुळे त्याला म्हणतात सिंगल एअर वॉल. त्याच्यानंतर 1 इंची PVC कॉक, एअर पंप आपल्याला बॅक्टेरिया तयार करण्यासाठी लागतो. जेव्हा आपण 100 लिटरचे ड्रम घेतो त्याला वरतून एक साधं झाकण टाकतो, त्याच्यामध्ये एअर बबलिंग करण्यासाठी नळ्या टाकतात आणि असे 4-5 ड्रम मध्ये आपण ट्रायको, सुडो, बॅसिलस, व्हर्टिसिलियम, ब्युव्हेरिया, मेट्रायझियम हे प्रमुख बुरशी रोगांच्या नियंत्रणासाठी आणि किड्यांच्या नियंत्रणासाठी लागणाऱ्या बॅक्टेरिया आणि फंगस आपण आपल्या शेतावर तयार करतो, त्यासाठी एअर पंप लागतो. ड्रमसाठी मजबूत स्टँड किंवा सिमेंटचा ओटा किंवा निवारा, पाणी भरण्याची व्यवस्था म्हणजे एक साधारण 100-200 फुटाची एक PVCची प्लास्टिकची नळी आपण घेतो का जी फ्लेक्झिबल नळी त्या ड्रम मध्ये पाणी टाकू शकते. अर्क आणि स्लरी गाळण्यासाठीची काहीतरी गाळणी घ्यायची आणि नोंदवही, अशा प्रकारची सामुग्री ही आपल्याला ह्या निविष्ठा तयार करण्यासाठी लागते. नेक्स्ट, आता जमिनीतले जे काही ड्रम आहेत याचा आपण एक समजून घेऊ. जमिनीच्या ड्रम मध्ये
जवळजवळ ह्युमिक ऍसिड द्रावण, फल्विक ऍसिड द्रावण, जीवाणू स्लरी, वर्मीवॉश, गांडूळ खत, जीवामृत, वेस्ट डिकम्पोजर आणि कडधान्य स्लरी, या 7 जे काही गोष्टी आहेत याच्यामध्ये अजून मी ऍड करेल की देशी केल्प आमचा, की देशी केल्प सुद्धा एक मायक्रोन्यूट्रिएंटचा एक चांगला सोर्स आहे. देशी केल्प आणि कडधान्य स्लरी ह्या 2 गोष्टीचा जर वापर केला तर मायक्रोन्यूट्रिएंट बाहेरून आणण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर नायट्रोजनचा सोर्स देण्यासाठी आपल्याकडे जीवामृत, वर्मीवॉश आहे, वेस्ट डिकम्पोजर आहे आणि सगळ्या जे काही अन्नद्रव्य आहेत यांची उपलब्धता व्यवस्थित व्हावी म्हणून जीवाणूंचा मुबलक पुरवठा करण्यासाठी आपण 15 ते 30 दिवसाच्या अंतराने जीवाणू स्लरी देतो. याच्यामधून नत्र, स्फुरद, पालाश फिक्स करणारे, अवेलेबल करणारे जीवाणू पण वाढवून देतो. त्यानंतर हे जे काही जीवाणू जमिनीमध्ये टाकतो, हे जीवाणू वाढण्यासाठी त्यांना अन्नाची गरज असते. प्रत्येक जमिनीमध्येच काय ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल असं नाही, परंतु त्यासाठी त्या जीवाणूंची प्राथमिक स्वरूपामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ह्युमिक ऍसिड द्रावण, फल्विक ऍसिड द्रावण आपण जमिनीमध्ये साधारण आठवड्याला 10 लिटर देत असतो. ह्युमिक ऍसिड द्रावण हे फंगसची वाढ करतं, फल्विक ऍसिड द्रावण हे बॅक्टेरियाची वाढ करतं. जेव्हा जमीन ही पहिल्या टप्प्यात तयार होत असते तेव्हा फल्विक ऍसिड हे आपल्याला आवश्यक आहे, ज्यातून बॅक्टेरिया तयार होतात. बॅक्टेरियाच्या स्रावातून जमिनीमध्ये मायक्रो आणि मॅक्रो ऍग्रिगेशन सुरू होतं, गोळे भरायला सुरुवात होती आणि मग त्या गोळ्यांच्या माध्यमातून त्याच्या फटीमधून हे फंगस खाली जातात, एरेशन चालू होतं आणि या फंगसच्या वाढीसाठी नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला ह्युमिक ऍसिड हे देणं गरजेचं आहे, जेणेकरून फंगस मोठ्या प्रमाणात तयार होते. म्हणून सॉइल फॉर्मेशन होण्यासाठी मित्रांनो एक स्पेसिफिक ह्युमिक ऍसिड आणि फल्विक ऍसिडचा रोल आहे, त्याच्यामुळे हे ड्रम इथं आहेत. तर पानांसाठी चे 7 ड्रम इथं दिलेले आहेत, ते कसे आहेत ते समजून घेऊ. EM2 द्रावण, EM आमिल अर्क, EM वेमिल अर्क, EM दशपर्णी अर्क, EM देशी केल्प, EM फळार्क, EM मासार्क. EM2 द्रावण म्हणजे काय? EM1 जे मगाशी सुर्वे सरांनी सांगितलं ते 1 लिटर EM पासून आपण 20 लिटर जे द्रावण तयार करतो त्याला म्हणतात EM2. आम्ही जे प्रयोग केले त्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की 200 लिटर पाण्यासाठी 3 लिटर EM1 अधिक 20 किलो गुळ आणि त्याच्यामध्ये जर आपण उरलेलं पाणी टाकलं, त्याला झाकून ठेवलं, त्याला सिंगल एअरवर लावला तर काय होईल, 200 लिटर EM2 तयार होतं. आणि हे जे काही खाली वर नेक्स्ट म्हणल्यावर पुढे जातो मी मॅडम, तसं नका पुढे जाऊ. हा, EM2 द्रावण हे एक मूलभूत द्रावण आहे का ज्याचा वापर करून आपण आमिलार्क, वेमिलार्क, दशपर्णी, देशी केल्प, फळार्क आणि मासार्क तयार करणार आहोत. आणि त्याच्या साह्याने आम्ही जे काही तुलनात्मक इथं आमच्या प्रयोगशाळेमध्ये अभ्यास केला की जर आपल्याला प्लांट न्यूट्रिएंट किंवा अल्कलॉइड्स हे जर डिराईव्ह करायचे असतील तर EMचा वापर करून आपण अतिशय स्वस्त आणि इफेक्टिव्ह पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. याच्या एवढी जगात आज कुठलीही पद्धत नाही. त्याच्यामुळं EM पासून या सगळ्या गोष्टी आपण डिराईव्ह करतो आणि त्यामुळं मित्रांनो वनस्पतीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला ह्या 8 ते 14 हे ड्रम आपण एक त्याला सिंगल एअर ऑल असतो असे तयार करतो. तर हे आपण कसे तयार करायचे हे खाली पाहू. नेक्स्ट, याच्यामध्ये आपण जे काही आपण असं समजा की ह्या पद्धतीने आपण काय केलं की एक स्टँड तयार केलं लाकडाचं, त्याच्यावरती ह्या बाजूला 5 आणि पलीकडच्या बाजूला 5 असे 10 ड्रम ठेवले. एका झाडाखाली आपण ठेवलेले आहे. झाडाखाली, शेडनेट खाली, एखाद्या आपल्या शेताच्या शेडमध्ये अशा पद्धतीने या ड्रमचा आपण निवारा उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यासाठी फार मोठी बिल्डिंग बांधायची आणि RCC स्ट्रक्चर करायचं अशी काही गरज नाही. फक्त उन्हात ठेवू नका. सूक्ष्मजीव आहेत ते त्याच्यामधल्या 40 डिग्री किंवा साधारण 37-38 डिग्री सेंटीग्रेड नंतर त्याच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपल्याला उन्हात ठेवू नका, एवढंच आहे. बाकी आपल्याला फार काही मोठं स्ट्रक्चर याच्यासाठी लागत नाही. नेक्स्ट, या पद्धतीनं ही जी काही मोटर दाखवलेली आहे टर्बाइन एअर ब्लोअर, ह्या टर्बाइन एअर ब्लोअरने आपण काय करतो, ह्या ड्रम मध्ये हवा टाकतो आणि याच्यामध्ये ट्रायकोसुडोबॅसिलस व्हर्टिसिलियम ब्युरिया मेट्रायझियम
हे बॅक्टेरिया आणि फंगस डेव्हलप करू शकतो. यासाठीची सिंपल मेथड आहे. पहिली गोष्ट, ज्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या बुरशी वाढवायच्या, ह्यामध्ये तुम्ही काय करा, म्हणजे त्याला पाणी तापवा 70 ते 80 डिग्री सेंटीग्रेडला आणि परत 30 डिग्री सेंटीग्रेडला घेऊन या. त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही डेक्स्ट्रोज हे बॅक्टेरिया किंवा फंगसचं जे काही फूड आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 200 लिटरला 2 लिटर लिक्विड किंवा जर सॉलिड स्वरूपात असेल तर अगदी 200 ग्रॅम पावडर हे ट्रायकोसुडोबॅसिलस याचं टाकून त्याचं काय करू शकता तुम्ही, नंतर त्याला हवा द्यायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही या पंपाच्या साह्याने त्याला अगदी संथपणे हवा द्या, जेणेकरून त्या पाण्यामध्ये 6 ते 10 ppm ऑक्सिजन आपल्याला मिळायला पाहिजे. मग अशा पद्धतीने सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 तास जर तुम्ही हवा दिली तर 3 दिवसामध्ये या सोल्युशन मध्ये 2 × 10⁵ एवढा काउंट हा आपल्याला तयार झालेला दिसतो. आणि हा आपण जमिनीमधून देण्यासाठी आणि फवारण्यासाठी आपण व्यवस्थित वापरू शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये आज प्रश्न असा आहे की आपण निविष्ठा वापरायला सांगतो, परंतु निविष्ठा ह्या कॉस्टली आहेत. 500 ते 1000 रुपये लिटर किंवा किलोच्या या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही 10 लिटर वापरा, 20 लिटर वापरा, तर त्याचा खर्च हा रासायनिक शेतीपेक्षा जास्त व्हायला लागलेला आहे. म्हणून मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही 100 ग्रॅम पासून 200 लिटर किंवा 1 लिटर पासून 200 लिटर हे जेव्हा ट्रायकोसुडोबॅसिलस व्हर्टिसिलियम ब्युरिया मेट्रायझियम तयार कराल आणि ते जेव्हा मुबलक पद्धतीने तुमच्या ड्रीप मधून, स्लरी मधून आणि फवारणीतून द्याल, त्या वेळेला आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण आणता येईल आणि त्याच वेळेला आपल्याला रिझल्ट पण मिळेल. कारण 1 आणि 2 लिटर देऊन काही फरक पडत नाही. जेव्हा आपण बंबर्डिंग करतो त्याच वेळेला आपल्याला रिझल्ट मिळतात. म्हणून प्रेझेंटेशन दाखवा. म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं हे युनिट हे अतिशय फायदेशीर ठरलेलं आहे आणि ह्या पद्धतीने हे युनिट जवळजवळ 200 पेक्षा जास्त लोकांनी शेतावर उभं करून ते त्यांचे स्वतःचे निविष्ठा स्वतः तयार करतायत आणि स्वतः वापरतायत. नेक्स्ट. ह्या पद्धतीनं अगदी साध्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये घराच्या बाजूला शेडनेटचा निवारा करून हे युनिट उभे केलेले आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. हा टर्बाईन ब्लोअर वेगवेगळ्या प्रकारचे 2 इथं दाखवलेले आहेत. हाय क्लास एअर पंप म्हणून एक आहे आणि दुसरा टर्बाईन ब्लोअर अर्ध्या HP आहे. यांनी आपण जवळजवळ 6 ड्रम म्हणजे आपल्याला आवश्यक असलेले 6 प्रकार हे ऍट ए टाइम तयार करू शकतो आणि 3 दिवसामध्ये कमीत कमी 100 लिटर द्रावण हे प्रत्येक गोष्टी तयार होईल. त्यामुळं वापरण्यासाठी मुबलक अशा गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. नेक्स्ट. 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 या पद्धतीने इथं सिंगल एअर थांबा एकच स्लाइड पुढे जातं ना. हा त्यांना सिंगल एअर वॉल म्हणजे काय हे इथं मित्रांनो मी दाखवलेलं आहे. 3 पद्धतीचे सिंगल एअर वॉल इथं आम्ही दाखवलेत की साधा इरिगेशन एअर वॉल पण आहे, तोही काम करतो. फार्मर आयडिया, आमच्या शेतकऱ्यांनी ही आयडिया शोधून काढली बघा. ड्रिपचं हे सामान लावलं, एका बाटलीमध्ये पाण्यात 3 नळी सोडून दिली, मग जी काय हवा येते ती त्या बाटलीतून पास होती, परंतु बाहेरची हवा मात्र आतमध्ये जात नाही. परंतु हे ऑपरेशनला याला त्याला मग पडणे, सांडणे वगैरे या गोष्टी सुरू झाल्यामुळे ही पद्धत थोडीशी मागे पडली, परंतु यालाही काही खर्च नाही. हे अगदी उजव्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला जे काही छोटासा वॉल, हा 25 रुपयाचा वॉल आहे, हा सिंगल एअर वॉल, हा व्यवस्थित झाकणामध्ये जरी फिट केला तरी तो वॉल सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतो. पण तो आपल्याला उलटा फिट करावा लागतो आणि उलटा फिट केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्याला एअरचा दाब येतो तेव्हा तो काय होतो, चालू होतो आणि त्यातून हवा बाहेर येते आणि जेव्हा आपल्या एअरमध्ये आतली एअर कमी होते तेव्हा तो खाली पडतो आणि बंद होतो. अशा पद्धतीनं एक 25-30 रुपयामध्ये याचं काम होतंय असं नंतर आमच्या लक्षात आलं आणि हे सिंगल एअर वॉल वापरून आपल्याला EM पासून जे काही ड्रम आहेत हे सगळे ड्रम हे तयार करता येतात. नेक्स्ट.
ह्या पद्धतीनं मगाशी मी सांगितलं तसं की शेतकऱ्यांच्या कल्पनेतून काही गोष्टी झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या कल्पना लावून ह्या गोष्टी सोप्या केलेल्या आहेत. नेक्स्ट. नेक्स्ट, ह्या पंपाविषयी मी आपल्याला माहिती दिलेली आहे. नेक्स्ट. सेटअप तयार करताना या पद्धतीनं त्याचं फिटिंग आम्ही करतोय आणि तो एअर पाईपलाईनच्या साह्याने हा त्या ड्रम पर्यंत पोहोचवला जातो. नेक्स्ट. इन्स्टॉलेशनच्या संदर्भातली माहिती मी आपल्याला देतोय. नेक्स्ट. या पद्धतीनं ड्रम ठेवून वरती मोटार आणि पाईपलाईन फिरवली जाते आणि जे काय एअर द्यायचं आपल्याला त्या एअर देण्यासाठी एक सर्क्युलर असे नळी घेऊन तिला होल पाडले जातात आणि मग जेव्हा आपण हवा त्या नळीमध्ये टाकतो तेव्हा त्या छोट्या छोट्या होलमधून हवेचे बुडबुडे वर येतात आणि त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजन हा पूर्ण ड्रम मध्ये मिसळला जातो. म्हणून ह्या पद्धतीची एक रिंग ही हवेसाठी ही खाली टाकलेली असते. नेक्स्ट. ही ह्या ड्रम मध्ये मी दाखवलंय की इथून एअर पास करण्यासाठी इथं आम्ही पाईपलाईन केलेली आहे आणि पीयूसी ड्रिपची जी नळी आहे तिथं टाकून ती एअर त्याच्यामध्ये सोडली. मगाशी जी मी गोल आकार जी नळी दाखवली ती याच्या तळामध्ये टाकलेली असते आणि तिथून ती हवा ही चांगल्या पद्धतीनं ही एकसारखी अगदी संथपणे वरती येते आणि 6 ते 10 ppm ऑक्सिजन हा पूर्ण त्या ड्रम मध्ये मिसळला जातो. नेक्स्ट. असं एक स्ट्रक्चर हे अगदी सहजपणे 1 2 3 4 5 6 7 एक 7 ह्या बाजूला आणि 7 दुसऱ्या बाजूला त्याच्या हवे देण्याची व्यवस्था असं सुंदरपणे आपल्याला हे स्ट्रक्चर तयार करता येतं. नेक्स्ट. नेक्स्ट. आता हा नेक्स्ट घ्या पुढे घ्या पुढे. आता पहिला जो ड्रम आहे आपला हा त्याचं नाव आहे ह्युमिक ऍसिड द्रावण. मगाशी आपण जी चर्चा केली का ह्युमिक ऍसिड द्रावण हे जमिनीमध्ये मुळांची वाढ करतं. सूक्ष्मजीवांना आवश्यक असणारं जे काही अन्न आहे हे ह्युमेट हे पोटॅशियम जे काही ह्युमस आहे तो ह्युमस हा या फार्ममधून त्याला मिळतो आणि हा याचा मुबलक आपल्याला एक शेतकरी म्हणून अनुभव आहे की आपण थोडंसं ह्युमिक ऍसिड सोडलं का मुळी आपल्याला दिसते. परंतु आम्ही एका पिकाला 6 महिन्यासाठी जवळजवळ 200 लिटर ह्युमिक ऍसिड सोडतो. त्याच्यामुळे काय होतं जमीन तयार होते त्याच्यामध्ये फंगस वाढतात पूर्णपणे एरेशन येतं. नंतर एक 2-3 महिन्यामध्ये या पद्धतीत आपण सुरुवात केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गांडुळं ही आपल्या बेडवर दिसायला लागतात जमिनीत दिसायला लागतात कारण त्या सगळ्या अन्न साखळीला अन्न द्यायची सुरुवात झालेली असते. त्यासाठी 10 किलो पोटॅशियम ह्युमेट 200 लिटर पाण्यात घेतो आपण आणि पटकन ते म्हणजे द्रावण तयार होतं. ते फार दिवस काही त्याला थांबावं लागत नाही. जमिनीतून 10 लिटर देऊ शकतो आणि जर फवारणीतून द्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला 5 ते 10 मिली प्रति लिटर घेता येतं. नेक्स्ट. मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं बॅक्टेरियाच्या वाढीसाठी फॉल्विक ऍसिडची गरज आहे म्हणून पिकाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण शक्यतो फॉल्विक ऍसिड जास्त देतो. त्याच्यामध्ये 3 किलो फॉल्विक ऍसिड 200 लिटर पाण्यामध्ये टाकल्यानंतर जे द्रावण तयार होतं ते 10 लिटर प्रति एकर प्रति आठवडा हे आपण देत असतो जेणेकरून जमिनीमध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि बॅक्टेरिया 17% नायट्रोजन म्हणजे हा बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये असतो. बॅक्टेरियांना प्रोटोझोआ खातो आणि प्रोटोझोआंना अर्थवोम खातात म्हणजे गांडुळं खातात. त्याच्यामुळं बॅक्टेरिया प्रोटोझोआ आणि अर्थवोम हे जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये तुमच्या जमिनीत असतात त्यावेळेला ओळखायचं की आपली जमीन ही म्हणजे वरती जर तुम्हाला मुबलक गांडुळं दिसली तर खाली त्याच्या खाली बॅक्टेरिया त्याच्या खाली प्रोटोझोआ आणि त्याच्या खाली बॅक्टेरिया हे आहेच. आणि म्हणून मित्रांनो फॉल्विक ऍसिड जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा प्रोटोझोआंची वाढ होते आणि त्याचबरोबर सॉइल ऍग्रिगेशन जो काय मगाशी मी विषय सांगितला की एक कॉम्पॅक्ट जमीन आहे कडक आहे एकदम निपट झालेली आहे सोडियम जास्त आहे त्या जमिनीमध्ये फॉर्मेशनच्या प्रक्रिया चालू करण्यासाठी आपल्याला
बॅक्टेरियांची गरज आहे आणि हा फॉल्विक ऍसिड मधून ती प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. खतांची 50% पेक्षा जास्त बचत आम्ही याच्यामधून करू शकलो. फवारणीतून जे काय आपण फॉल्विक ऍसिडचा वापर केला तर कमी सूर्यप्रकाशामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची शक्ती ही फॉल्विक ऍसिड मध्ये आहे. म्हणून आमचे गुरु ग्रॅम सिटी याला म्हणतात की सेकंड सन म्हणतात. फॉल्विक ऍसिड इज अ सेकंड सन. आणि जिथं जिथं आम्ही फॉल्विक ऍसिडचा वापर करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथं तिथं अगदी कमी खर्चामध्ये हिरवीगार कॅनोपी आम्हाला मिळते. त्याच्यामुळे हे फॉल्विक ऍसिडचा ड्रम अतिशय उपयुक्त आहे. नेक्स्ट. जीवाणू स्लरी आपण जे दिलेलं जे काय वरती घ्या मॅडम, स्लाइड वर घ्या. स्लाइड हा बस 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 बस. जीवाणू स्लरी जे उपलब्ध जी खतं आहेत, जीवाणू म्हणजे खनिज स्वरूपातली जी खतं आहेत ती जर वनस्पतींना उपलब्ध करून द्यायची असतील तर आपल्याला जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये मायक्रोबची गरज आहे. हा सिद्धांत ग्रॅम सीट आणि इलॅम हिंगम यांनी अगदी अतिशय शास्त्रशुद्धपणे सांगितलं की जमिनीमध्ये हजारो लाखो वर्ष पुरेल एवढं अन्नद्रव्य आहे पण ते उपलब्ध होत नाही आणि ते उपलब्ध करण्याची जबाबदारी आपण सूक्ष्म जीवांवर टाकलेली आहे. हे याच्यासाठी ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, अझोटोबॅक्टर, पीएसबी आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, गुळ, ताक, पाणी याचं एक आपण काय करतो स्लरी तयार करतो, सकाळ संध्याकाळ हलवतो आणि 200 लिटर प्रति एकर प्रति 15 ते 30 दिवस या पद्धतीनं ही जमिनीतून सगळ्या पिकांना चालू असते. हे जेव्हा आम्ही पहिल्यांदा द्राक्ष सुरू केलं मित्रांनो तेव्हा द्राक्षाची टेस्ट बदलली. म्हणजे द्राक्ष त्या प्लॉट मधले आम्हाला अतिशय वेगळे चवदार आणि रसाळ लागत होती. कुठल्या पद्धतीचा तुरटपणा लागत नव्हता. हा पहिला फरक या जीवाणू स्लरीच्या वापरामुळे आमच्या लक्षात आला. आज आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये मुबलकपणे याचा वापर करतोय. नेक्स्ट. नेक्स्ट. व्हर्मिओस द्रावण मगाशी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्हर्मिओस तयार करू शकतो. व्हर्मिओस मध्ये मुबलक प्रमाणात मायक्रोज उपलब्ध आहेत. जे गांडुळाचं जे पोट आहे ती एक आश्चर्यजनक अशी प्रयोगशाळा आहे की माती खाते आणि खत तयार करते आणि ते करण्याची शक्ती ही त्याच्या पोटातल्या जीवाणूमुळे त्याला शक्य आहे. जे काही एन्झाईम्स जे सिक्रेट होतात त्याच्यामुळे जे काही मायक्रोब त्याच्यावर त्या मातीवर काम करतात आणि मातीला खतामध्ये काही तासामध्ये त्याचे रूपांतर करण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्या गांडुळामधून जे काही एन्झाईम्स मिळतात त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोज पण असतात. म्हणून फवारणीसाठी आपण 10 मिली प्रति लिटरने त्याचा वापर करू शकतो आणि जमिनीमधून त्याचा 10 लिटर प्रति एकर असं रेग्युलर जर दिलं तर फार मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आपल्याला त्या म्हणजे त्याच्यात ती सोय आहे. म्हणजे गोमूत्र, जीवामृत याच्या स्वरूपात जे आपण नायट्रोजन देतो तसाच आपल्याला व्हर्मिओसच्या माध्यमातून पण देता येतो. नेक्स्ट. जीवामृत द्रावणाची ड्रीप मधून कसं द्यायचं याचं आम्ही काय केलं, एक वेगळा प्रयोग केला की जीवामृतामध्ये बॅक्टेरिया प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगदी सेटिंग पर्यंत आणि त्यानंतर फळवाढीसाठी नायट्रोजनचा सोर्स म्हणून जीवामृत वापरतो आपण. त्याच्यासाठी आपण शेण, गोमूत्र, पीठ, गुळ, दही, ताक 200 लिटर मध्ये ते राबवतो. हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. परंतु ड्रीप मधून कसं द्यायचं, मग ह्या ज्या काही निविष्ट आहेत ज्यामध्ये शेण आहे, पीठ आहे, ह्या गोष्टी आम्ही काय करतो, एक बांबू आडवा घेतो आणि त्याला ते टांगून बांधतो आणि हे बांधल्यामुळे काय होतं की गोष्टी ह्या त्या कपड्याच्या पुरचुंडीमध्ये तशाच राहतात. त्यातला अर्क मात्र पाण्यात उतरतो. सकाळ संध्याकाळ फक्त येता जाता ते पुरचुंडी जरा हलवायची म्हणजे पीठ आणि शेण याच्यातला अर्क पाण्यात येतो आणि अगदी चांगल्या पद्धतीचा जीवामृत हे 4 ते 5 दिवसात तयार होतं. आणि मग हे याला जर तुम्ही ब्रुईंग केलं, जर त्याच्यात हवा टाकली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने अजून त्याच्यात वाढ होते. हे जर आपण रेग्युलर प्रत्येक पाण्याबरोबर दिलं 200 लिटर प्रति एकर प्रति आठवडा म्हणजे एका पाण्याबरोबर दिलं, समजा 2 पाणी असतील तर त्याच्यातलं एका पाण्याबरोबर दिलं किंवा ड्रीप मधून दिलं तर अगदी सर्व प्रकारची खतं देण्याची याची क्षमता आहे. विशेषतः वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारा जो काही
नत्र आहे, जे काही हार्मोन्स आहेत, हे सगळं जीवामृत उपलब्ध करतंय. आणि या पद्धतीने आम्ही सुभाष शर्मांच्या शेतीवर आम्ही यवतमाळला गेलो. फक्त चांगल्या पद्धतीनं शेणखत टाकलंय, अनमोल खत टाकलंय आणि नंतर पूर्ण प्रत्येक पाण्याबरोबर जीवामृताची 1-200 लिटरची टाकी 1 एकरला देणे, एवढा प्रयोग करून अगदी चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय शेतीत उत्पादन त्या म्हणजे त्यांनी घेतलं आणि ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. त्यामुळे मित्रांनो, आम्ही पण याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यासाठी वापर करतो, वनस्पतीच्या वाढीसाठी करतो. फक्त आपण या सुधारित स्वरूपामध्ये जर त्याची निर्मिती करू शकला तर म्हणजे ड्रेंचिंग करणं, जमिनीत ओतून देणं ह्या गोष्टी आपल्याला शक्य होत नाहीत. त्या ड्रिपनी जर द्यायला सुरुवात केली तर आपण अगदी मुबलक जीवामृत हे देऊ शकतो. नेक्स्ट. वेस्ट डिकम्पोजरच्या द्रावणाबद्दल सुर्वे सरांनी आपल्या भाषणामध्ये काही उल्लेख केला होता. याचा सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण वापर केला तर खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे क्रांतिकारी मिश्रण आहे. 20 रुपयामध्ये एक 5 ग्रॅमची बाटली आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये आपण ती बाटली जवळजवळ 5 ते 10 ग्रॅम, 2 किलो गूळ, गोमूत्र आणि त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी असं जर एक ड्रम तयार केला तर 5 दिवसामध्ये वेस्ट डिकम्पोजर द्रावण तयार होतं. याला आपण सकाळ संध्याकाळ हलवू शकता, कारण याच्यामध्ये सिंगल एअर वॉल ची गरज नाही. सकाळ इथं तुम्ही सिंगल एअर वॉल तर सकाळ संध्याकाळ तुम्ही त्याला हलवू शकता. त्याला एरिएशन दिलं तरी चालेल, कारण एरिएशन जर दिलं तर 5 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसामध्ये ते तयार होतं. 5 दिवसानंतर लालसर कलरचा चिकट 3 ते 4 pH असलेला असा द्राव तयार होतो आणि तो द्राव आपण ड्रिप मधून द्या. जर आपण खराब जमीन असेल, जर सोडिक जमीन आहे, तिच्यामध्ये असे म्हणजे जमीन टोचते, कॉम्पॅक्शन आलेलं आहे, अशा जमिनीला जर आपण हजारो लिटर वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जवळजवळ 10 ते 20,000 लिटर जर डिकम्पोजर एका वर्षात जर सोडू शकले तर ती जमीन पूर्णपणे बदलते. तिच्यामध्ये गांडूळ सापडतील, मऊ होते, तिच्यामध्ये हाताने आपल्याला उकरता येतं. कारण हे जे काही बॅक्टेरिया सॉइल ऍग्रिगेशन करणारे हे जे बॅक्टेरिया आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट डिकम्पोजर मधून तिथं पोचतात. म्हणून मित्रांनो, वेस्ट डिकम्पोजर जेव्हा तुम्ही अगदी आठवड्याला 200 लिटर, एक ड्रम 200 लिटरचा जर एकरी सोडला तर आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्णपणे त्या सगळ्या मटेरियल मधून उपलब्ध करणारे जीवाणू तिथं आहेत. म्हणून वेस्ट डिकम्पोजरचा वापर हा आपल्याला मगाशी मी सांगितलं तसं जीवामृत, वर्मीवॉश याच्यासारखाच आपल्याला वेस्ट डिकम्पोजर हा अतिशय महत्वाचा कंपोनंट आहे आणि याचाही आम्ही फार मोठ्या प्रमाणात मुबलकपणे वापर करत आहोत. नेक्स्ट. सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला ज्वारी, बाजरी, मका, गहू, सोयाबीन, हरभरा, चवळी, उडीद हे धान्य 400 ग्रॅम पहिल्यांदा भिजवा, त्याच्यानंतर ते भरडून घ्या. त्याच्यामध्ये EM2 द्रावण 10 लिटर टाका, डिकम्पोजर 10 लिटर, गोमूत्र 5 लिटर, गुळ 4 लिटर आणि ते 200 लिटर याच्या म्हणजे ड्रम मध्ये त्याला काय करायचंय 5-6 दिवस सिंगल एअर वॉल लावून ठेवा. मग जेव्हा काय होईल की एक 4-5 दिवसानंतर पूर्णपणे त्याचा एक स्लरी तयार होती, ती आपण 10 लिटर जमिनीतून देऊ शकतो एका वेळेला आणि फवारणीतून आपण 10 मिली प्रति लिटर असं फवारू शकतो. याच्याद्वारे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, झिंक, फेरस, मॅंगनीज, कोबाल्ट वगैरे जी काही मी मगाशी सांगत होतो, ती त्याची पूर्तता करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो, कडधान्य स्लरी आणि देशी केल हे 2 पर्याय जे आहेत ते आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याचे आहेत. जमिनीमधून कडधान्य स्लरी जर दिली तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता करता येते. नेक्स्ट. आता आपण EM2 द्रावण, आतापर्यंत जे ड्रम आपण जे पाहिले हे याचा वापर आपण जमिनीतली सुपीकता वाढवण्यासाठी करत होतो. आता EM2 द्रावण हा जो ड्रम आहे याचा वापर करून आपण रोग नियंत्रण करणार आहोत. EM2 चा वापर केल्यामुळे करपा, भुरी हा याचा प्रत्यक्ष नियंत्रण होतं. द्रावणाचा pH हा आपण 6.5 पर्यंत खाली लोटतो आणि फवारतो, त्याच्यामुळं दावणीचं पण नियंत्रण होतं. तर साधारण 200 लिटर साठी आपण EM1 कल्चर 3 ते 4 लिटर, गुळ 8 किलो, 200 लिटर पाणी असं हवाबंद करून 5 दिवस जर ठेवलं तर
तर 5 दिवसानंतर तिथं गोड वास येतो, रंग पिवळा लाल होतो आणि पीएच 3.5 ते 4 होतो. अशा वेळेला EM2 द्रावण तयार झालंय असं समजायचं. जमिनीतून द्यायचं असेल तर आपण 10 लिटर प्रति एकर या पद्धतीने ड्रीप मधून देऊ शकतो. फवारणीतून 10 मिली प्रति लिटरने फवारू शकतो. मगाशी मी सांगितलं तसं लाल कोळी, भुरी, डावणी आणि करपा या रोगांचं आणि लाल कोळीचं नियंत्रण करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. याचा आम्ही द्राक्ष शेतीमध्ये 4-5 वर्ष मुबलक वापर केलाय आणि आता सेंद्रिय शेतीमध्ये एक महत्वाचा कॉम्पोनंट म्हणून त्याचा आम्ही वापर करतो. नेक्स्ट. 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 येतोय का आवाज? बदला ना प्लीज. मुळे ती शेअर होत नाही प्रॉपरली. हा तर याच्यामध्ये दुसरा जो काही नंतरचे जे काही ड्रम आहेत हे 3 ड्रम याच्यामध्ये आमिल अर्क, वेमिल अर्क आणि जशपर्णी हे 3 जे अर्क आहेत हे आपल्याला कीटकनाशक म्हणून याचा वापर करतो आपण. दशपर्णीमध्ये जी काही 10 प्रकारची झाडं आहेत, मगाशी मी जी सांगत होतो याच्यामध्ये ज्याच्यावरती किडे बसत नाहीत किंवा जे त्याला त्रास देत नाही अशा वनस्पती, धोत्रा, त्याच्यानंतर गुळवेल, कडुलिंब, करंज, बेशर्मी, सीताफळ यांच्या पाल्यापासून आपण दशपर्णी तयार करतो. आता जी मला स्लाइड दिसते याच्यामध्ये आमिल अर्क दिसतोय. आमिल अर्क हा मिलीबग साठी आम्ही मोठ्या प्रमाणात वापरतो. याच्यामध्ये 200 लिटर साठी 4 किलो आलं, त्याच्यानंतर हिरवी मिरची 4 किलो, लसूण 8 किलो, गुळ 4 किलो, EM2 द्रावण 20 लिटर असं चांगलं कुटून घेतो, त्याचे पेस्ट तयार करतो आणि ते आम्ही याच्यामध्ये टाकतो. 200 लिटर मध्ये टाकतो. त्याच्यामध्ये 500 मिली नीम तेल आणि 500 मिली करंज तेलही टाकतो आणि ते साधारण 5 ते 15 दिवस म्हणजे आमिल अर्क आपल्याला 5 दिवसामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार होतो. तर तुमचं ते 15 तर त्याच्यानंतर 3 ते 4 पीएच येतो आणि अशा वेळेला आपण तो 10 मिली प्रति लिटर घेतला तर मिलीबगच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने वापरतो. मित्रांनो, सोयाबीन मध्ये मिलीबग येतो, त्याच्यानंतर सीताफळात येतो, द्राक्षात येतो, अंजिरात येतो. भरपूर मोठ्या प्रमाणात उष्णता वाढ होत असल्यामुळे मिलीबगचा प्रादुर्भाव हा जवळजवळ भरपूर पिकांमध्ये आणि फळांमध्ये आपल्याला दिसतो. मिलीबगच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम बिव्हेरिया मेट्रायझियम अधिक आमिल अर्क असा एक स्टँडर्ड फवारा आम्ही ऑर्गॅनिक शेतीसाठी तयार केलेला आहे आणि त्याचा जर वापर केला तर मिलीबगचा नायनाट आपल्याला करता येतो. याच्या अगोदरची जी स्लाइड होती ती वेमिल अर्काची होती, वेखंड, मिरची, लसूण. याच्यामध्ये वेखंड, मिरची, लसूण आणि त्याच्यात EM2 गुळ जर टाकून आपण योग्य पद्धतीनं जर तो अर्क तयार केला तर लाल कोळीसाठी एक उत्तम औषध तयार होतं. ते 10 ml प्रति लिटर आपण फवारू शकतो आणि त्याच्यामुळं सगळ्या पिकांमधला लाल कोळी आपण कंट्रोल करू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः फार मोठ्या प्रमाणात लाल कोळीचा प्रश्न आहे, कारण तापमान हे साधारणपणे जानेवारी नंतर तिथं 30 म्हणजे 37, 38 ते 42, 45 पर्यंत असतं. म्हणून मित्रांनो, लाल कोळीचा सेंद्रिय शेतीमधील प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर आपल्याला वेमिल अर्क, जी 8 नंबरची स्लाइड इथं आपल्याला दिसत नाही त्या स्लाइड मध्ये आपण पाहू शकता, वेमिल अर्काचा वापर करून आपल्याला तो नियंत्रण मिळवता येईल. द्राक्षातला लाल कोळी स्लाइड दाखवा ती वेमिल अर्काची. स्लाइड मूव करा ना. आमच्याकडे जर दिलं इकडे तर आम्ही इथून पण करू शकतो. हॅलो, होती का मुवमेंट होती? आमिल अर्क, अजून थोडी वेमिल अर्क. धन्यवाद. वेमिल अर्कची ही जी काही स्लाइड आपल्या समोर आहे याच्यामध्ये वेखंड पावडर 4 किलो, तिखट हिरवी मिरची 4 किलो, गावरान लसूण 8 किलो, गुळ 4 किलो, EM2 द्रावण 20 लिटर,
200 लिटर पाण्यामध्ये घ्या. यासोबत 500 मिली क्लीम तेल आणि करंज तेलाचाही आपण कीटकनाशक म्हणून वापर करू शकता. ह्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र करू आणि एक 5 ते 15 दिवस त्याला जर राखवलं, सिंगल एअरवर लावला, तर त्यापासून एक पिवळसर कलरचा एक द्राव तयार होतो आणि त्याला आपण वेमिल अर्क म्हणतो. वेखंड मिरची लसूण पासून तयार केलेला असतो. त्याच्यामुळे 100% लाल कोळीचं नियंत्रण होतं. आणि गेले 5 वर्षाचा आमचा अनुभव आहे. 60 दिवसानंतर द्राक्षामध्ये येणारा लाल कोळी नियंत्रणासाठी आम्ही वेमिल अर्क वापरतो. नेक्स्ट पुढची घ्या स्लाइड. आता 10व्या नंबरची घ्या. वेमिल अर्कची झाली. आता पुढे घ्या 11वा नंबर. या पद्धतीने मित्रांनो मी सांगितलंय की वेमिल अर्क लाल कोळी. नेक्स्ट दशपर्णी अर्काच्या संदर्भामध्ये मग जी काही कडुलिंब, करंज, गुळवेल, निरगुडी, शेवगा, पपई, रुई, कण्हेर, एरंड, सीताफळ, टणटणी, कोरफड, जांभूळ, गवती चहा, कडीपत्ता, लसूण घास, त्याच्यानंतर गिरीपुष्प म्हणजे ज्याला आपण ग्लॅरिसिडिया म्हणतो. तर असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे 10-15 वनस्पतींचा 2-2 किलोचा पाला त्याच्यात टाकू शकतो. M2 द्रावण 50 लिटर, वनस्पती पाला प्रत्येकी 2 किलो, अद्रक म्हणजे आलं 2 किलो, मिरची 2 किलो, लसूण 4 किलो, गुळ 4 किलो, ताक 2 लिटर, गोमूत्र 2 लिटर, 200 लिटर पाण्याच्या ड्रम मध्ये हे सगळं टाकायचंय आणि सिंगल एअरवर लावायचा. याच्यात सुद्धा आपण नीमतेल किंवा करंज तेल जर टाकलं तर याची पण ऍक्टिव्हिटी वाढते. 15 दिवस जेव्हा ते चांगल्या पद्धतीने आपण राबवतो त्यावेळेला 3 ते 4 pH येतो. लालसर कलरचा दशपर्णी तयार होतो. अन्यथा पाण्यापासून तो दशपर्णी तयार होतो तो काळा असतो. त्याची घाण वास गटारासारखा येतो. याचा वास एकदम सुगंधित असा गोड आंबट वास येतो. कारण दशपर्णी जो तुम्ही तयार करता घरी तो काळा आहे आणि गटर तयार होते. त्याच्यात किडे पडतात. याच्यात कुठेही आपल्याला किडे पडलेले दिसत नाही. आंबट गोड वास तयार होतो. ही सगळी एमची किमया आहे मित्रांनो. त्यामुळं आणि ती जे काही रिझल्ट मिळतात ते आपण जे काही पाण्यापासून दशपर्णी तयार करतो याच्यापेक्षा अगदी दुप्पट ताकदीचा दशपर्णी तयार होतो. आपल्याला आपल्या शेतावरील थ्रिप्स, मावा, तुडतुडा आणि आळी यांचं नियंत्रण करण्यासाठी दशपर्णीचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. नेक्स्ट याच्यानंतरचे जे ड्रम आहेत याच्यामध्ये आपल्याला फळार्क, मासार्क आणि देशी केल्प हे 3 ड्रम आपल्याला पाहिजेत. तर जोपर्यंत स्लाइड हलत नाही तोपर्यंत मी त्याचं विवरण आपल्याला सांगतो. पहिला एक ड्रम आहे त्याचं देशी केल्प म्हणजे टॉनिक हे आता आलंय आपल्या समोर. तर देशी केल्प हा म्हणजे टॉनिक म्हणजे आपण जेव्हा वनस्पतीची वाढ करायची असते, जेव्हा वनस्पतीला कुठला तरी ताण असतो तेव्हा त्या ताणातून जेव्हा तिला बाहेर काढायचं असतं तेव्हा आपण काय करतो, एक शेतकरी म्हणून जातो आणि टॉनिक घेतो. झाईम टॉनिक हे काहीतरी फवारतो मग ती हिरवीगार होती. ती ताकद आपण ह्या देशी केल्पच्या माध्यमातून आपण तयार केलेली आहे. याच्यासाठी आपण साधारणपणे 15 किलो शेवग्याचा पाला, 15 किलो घास म्हणजे जो जनावरांचा घास असतो त्याचा तो 15 किलो आणि 15 किलो कोरपडीचा लगदा हा 200 लिटरच्या याच्यात टाकायचा. 20 लिटर तुम्ही M2 द्रावण त्याच्यामध्ये टाका आणि गुळ टाका एक 4-5 किलो. असं करून जेव्हा तुम्ही त्याला झाकून ठेवाल एक 15 दिवस त्यावेळेला या शेवगा, कोरपड आणि घास याच्यामध्ये मुबलक प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य सायटोकायनिन मुबलक आहेत. अगदी आम्ही फक्त शेवग्याच्या पालाचा एक अनालिसिस केलं तर शेवग्याच्या पालामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध आहे. आणि हे जेव्हा तुम्ही फवारता तेव्हा एक टॉनिक जसं आपण फवारतो त्या पद्धतीनं अगदी कुठल्याही बाजारातल्या टॉनिक पेक्षा प्रभावी आपल्याला रिझल्ट मिळतात. म्हणून हा देशी केल्प नावाचा जो काही आता जो काही आपल्याला दिसतोय हा ड्रम म्हणजे तुमचं टॉनिक आहे. द्राक्षामध्ये आम्ही जे काही एस्टॅब्लिश टॉनिक किंवा केल्प आहेत, केल्प सोल्युशन, सीवीड एक्स्ट्रॅक्ट याला पॅरलल याची ट्रायल घेतली. कुठेही आम्हाला कमी रिझल्ट आले नाही. उलट पक्षी आपल्याला फळांचा जे काही एक लष्टर आणि चव ही अतिशय चांगल्या पद्धतीची याच्यातून मिळते असं लक्षात आलं. म्हणून मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्य देण्यासाठी आणि टॉनिक म्हणून देशी केल्पचा वापर हा आपल्याला 100% करता येतो. इथं कुठूनही बाजारातून कुठलंही टॉनिक फेनिक आणायची आपल्याला काही गरज नाही. नेक्स्ट
यानंतर जो दिसतोय तो एम फळार्क. आपल्या परिसरामध्ये उंबर असतो, चिक्कू, पेरू, त्याच्यानंतर केळी असतात. हे जेव्हा पिकतात तेव्हा त्याच्यामध्ये सायटोकायनिनची लेवल ही प्रचंड वाढते. मग याच्यात आपण काय करू शकतो की 50 किलो पिकलेली केळी, त्याच्यानंतर 40 लिटर M2, गुळ 5 किलो. मित्रांनो, आता फारशी काही तर गुळाची एवढी गरज नाही. एक 2-4 किलो गुळ टाकला तरी चालेल. 200 लिटर पाणी, पण 10 ते 15 दिवस सिंगल एअर मध्ये तुम्ही झाकून ठेवा. याच्यामध्ये केळी बरोबरच आम्ही पपईचा पण अर्क तयार केला. म्हणून आमचं एक मॉडेलमध्ये आम्ही पपई ही गावरान पपई घेतलेली आहे. एका बांधाला 10, 20, 25 खोडं ही पपईची लावली पाहिजेत. तो जो पल्प येईल त्या पल्पासून आपण हे सगळे ड्रम व्यवस्थित करू शकतो. कारण ह्या ड्रम मध्ये लागणारा जो काही मायक्रोबसाठी लागणारं जे फूड आहे आपण गुळ दिलेला आहे. गुळ हा 35 ते 40 रुपये किलो आहे. आणि जेव्हा आपण या प्रोसेस वारंवार करतो तेव्हा गुळाचा खर्च वाढतो. कीटकनाशकात खर्च झालेला चालतो शेतकऱ्यांना, परंतु गुळाचा खर्च मात्र मोठा वाटायला लागतो. आणि म्हणून त्याच्यावर आम्ही सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या प्रयोगशाळांमध्ये एक संशोधन केलं. त्याच्यामध्ये आमचे भास्कर गव्हाणे आमचे मित्र त्यांनी जे काय प्रयोग केले त्याच्यामध्ये केळी, पपई, डाळिंब याच्यापासून त्यांनी एम तयार केलं आणि ते एम त्याच्या एम पासून म्हणजे M2 तयार केलं आणि त्या M2 पासून आम्ही पुढं दशपर्णी आमिल विमिल वगैरे अर्क तयार केले. म्हणून मित्रांनो, सेंद्रिय शेतीमध्ये गुळाचा खर्च कमी करायला एक संशोधन आज मी या निमित्ताने आपल्या समोर मांडतो. पपई किंवा केळी मुबलक एका बांधाला लावायची. ती तयार झाल्यानंतर तर त्याचा पल्प हा एका 4 म्हणजे 1 किलो जर गुळ वापरत असाल तर 4 किलो पल्प टाका आणि गुळाची आपल्याला काय करता येईल गरज ही 100% घालवता येईल. आपल्याला गुळासाठी खर्च आपल्याला 100% कमी करता येईल. म्हणून ह्या पद्धतीनं फळार्क जो तयार होतो हा आपल्याला फुलं येणं, सेटिंग, फ्लॉवरिंग, सेटिंग आणि फळाच्या वाढीसाठी हा फळार्क आपल्याला वापरता येईल. नेक्स्ट. जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा आपल्याला सगळे अमिनो ऍसिड, प्रोटीन, त्याच्यानंतर कॅल्शियम, फॉस्फरस याच्यासाठी काहीतरी औषध ही असतात. कारण हे फॉस्फरस हा वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा वनस्पती फोटोसिंथेसिस सुरुवात करते तेव्हा फॉस्फरस जर नसेल तर फोटोसिंथेसिसचा रेट हा कमी राहतो. कॅल्शियम जर नसेल तर अन्नद्रव्य वाहनाचा रेट हा कमी राहतो. त्याच्यामुळं मित्रांनो, ह्या 2 गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोटीन, अमिनो ऍसिड याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला माशापासून म्हणजे जे काही छोटे छोटे मासे असतात हे किंवा एकदम माशा म्हणजे स्वस्तातले मासे घ्या, 50-60 किलो, 40 लिटर एम घ्या, 5 किलो गुळ त्याच्यात टाका आणि 200 लिटरची मात्रा करून 10-15 दिवस जर सिंगल एअर लावून जर ठेवलं तर आपल्याला असं दिसेल की 15 दिवसानंतर त्या टाकीमध्ये माशाची हाडं सुद्धा दिसत नाही. इतकी त्याची ताकद तयार होते आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि अमिनो ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस असतं. हे जर तुम्ही कोणत्याही पिकावर फवारलं तर 2 ते 3 दिवसामध्ये कमीत कमी 6 इंच वाढीमध्ये फरक झालेला आम्हाला समजला. म्हणून मित्रांनो, मासा अर्क म्हणजे ज्याला आपण फिश फिश एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये काय म्हणतात माशाला? मासा अर्क. हा, फिश हायड्रोलाइट. फिश हायड्रोलाइट म्हणून त्याचा अगदी 300 ते 700 रुपये लिटर प्रमाणे ते सेंद्रिय शेतीत विकलं जाते. हे तुम्ही अगदी 2 रुपये लिटरने आपण आपल्या घरी तयार करू शकतो. म्हणून मित्रांनो, मासार्क जर तुम्ही तयार केला आणि फवारणीमध्ये 10 ml पर लिटरने घेतला तर तुम्हाला फवारणीमध्ये अमिनो ऍसिड घ्यायची गरज नाही, प्रोटीन घ्यायची गरज नाही. हा, फिश अमिनो ऍसिड किंवा फिश हायड्रोलाइट म्हणून ते बाजारात उपलब्ध आहे आणि 10 लिटर प्रति एकर असं जर 3-4 वेळा जमिनीतून दिलं तर कुठल्याही पद्धतीचा कॅल्शियम जमिनीमध्ये आपल्याला वेगळा द्यायची गरज नाही. फॉस्फरसची पण गरज आपली फार मोठ्या प्रमाणात भागणार आहे. म्हणून आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही आपल्या आसपासचे जे काही टाकाऊ म्हणजे मासे आहेत तर त्याच्यापासूनही एक चांगल्या पद्धतीचा अर्क आपण तयार करतो. याच पद्धतीनं कोंबडी अर्क सुद्धा आम्ही तयार केला. की कोंबडी जर आपण एखाद्या मशीन मधून ग्राइंड करून जर तो लगदा जर मेलेल्या कोंबड्या जर बाहेर काढल्या तर त्याच्यापासूनही असं फक्त त्याला काय होतं की 15 दिवसाऐवजी 30 दिवस लागतात. पुढचा जो ड्रम आहे तो वरती घ्या. या पद्धतीने मित्रांनो हे सेंद्रिय शेतीतल्या निविष्ठा मासार्क इथं जर ड्रम संपलेले आहेत तर ह्या पद्धतीने ह्या निविष्ठा ह्या आपण आपल्या शेतावर तयार करायच्या.
एक शेतकरी म्हणून सेंद्रिय शेती करताना जर दररोज आपल्याला वेगवेगळी माहिती येते आणि ते कन्सेप्ट आणि त्याच्या मागे पळणं हे आपल्याला शक्य नाही. म्हणून मित्रांनो, आम्ही काय केलंय, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने एक प्रत्येक पिकाचं शेड्यूल बनवलेलं आहे. या शेड्यूल मध्ये ह्या अर्क आणि या ड्रम ज्या स्लरी आहेत यांच्या माध्यमातून आपण कशी पीक उत्पादन कसं करू शकतो हे एक शेड्यूल आहे. म्हणजे अशा पद्धतीने 70 पिकांची शेड्यूल सेंद्रिय शेतीमध्ये आज आमची तयार आहेत, का जी शेतकऱ्याच्या गरजेप्रमाणे आम्ही त्याला देतो. पहिल्यांदा त्या शेतकऱ्याने हे 10 ड्रम त्याच्या शेतावर इन्स्टॉल करायचे, त्याला लागणाऱ्या सगळ्या निविष्ठा देतो, त्याला लागणारं ट्रेनिंग देतो आणि 10 ते 15 दिवसात या गोष्टी सुरू झाल्या की शेड्यूल मध्ये पाहायचं आणि त्याने शेती करायची. मग शेड्यूल हे परिपूर्ण असतं. एका पहिल्या पानावरती पिकाचं उत्पादन कसं घ्यायचं किंवा त्याची जनरल सगळी इतर माहिती असते आणि डे वाईज शेतामध्ये आपल्याला काय काम करायचंय, म्हणजे फवारणी कोणती घ्यायची, खतं कोणतं टाकायचं, पाणी किती द्यायचं, या संदर्भात ती एकदम दिवसावार माहिती आम्ही त्याला देतो. त्याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्याला काम करताना कन्फ्युजन होत नाही आणि अगदी चांगल्या पद्धतीने तो व्यवस्थित काम करू शकतो. तर ही शेती म्हणजे पिकांची शेड्यूलही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये उपलब्ध आहेत. तर ह्या पद्धतीने आपण अर्क आणि स्लरी केल्याच्या नोंदी आपल्या डायरीमध्ये ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर निविष्ठा, इतर जी काही माहिती आहे ती आमच्या सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणामधली आहे. म्हणून मित्रांनो, एक प्रश्न इथे येत होता की ईएम द्रावण कुठे मिळेल. ईएमचे जे द्रावण आहे EM1 हे मॅपल EM1 म्हणून ते बाजारामध्ये उपलब्ध आहे. कोणती कंपनी आहे ती? मॅपल म्हणून एक कंपनी आहे. त्या कंपनीचं ते द्रावण आपल्याला मिळते आणि हे जर आपण 1 लिटर घेतलं तर त्याच्यापासून आपण हजारो लिटर EM2 तयार करू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला जे काही वेस्ट डिकम्पोजर आहे हे सुद्धा अगदी जवळच्या एखाद्या ठिकाणातून, एखाद्या दुकानातून किंवा ऑनलाईन सुद्धा आपल्याला काय ते अमेझॉन वरून सुद्धा आपल्याला ते मागवता येईल. 20 रुपये जवळपास त्याची किंमत पडते, ट्रान्सपोर्ट जरा जास्त पडते. तर म्हणून मित्रांनो, या सगळ्या निविष्ठा ह्या आपल्याला जर आपण स्वतः आपल्या शेतावर व्यवस्थित तयार केला, याच्यामध्ये जमिनीसाठी स्लऱ्या, फवारणीसाठी औषधं, कीटकनाशक, टॉनिक आणि त्याचबरोबर कीड नियंत्रणासाठी आणि रोग नियंत्रणासाठी जीवाणू आणि बुरशा असे 3 टप्पे आहेत. जमिनीखाली 5 ड्रम, जमिनीवरती 5 ड्रम आणि 5 ते 6 ड्रम हे आपल्याला या बुरशा तयार करायला म्हणजे ट्रायको, सुडो, बॅसिलस, व्हर्टिसिलम, ब्युरिया, मेटायझियम यासाठी लागतील. आणि असा एक सेट जर तुम्ही तुमच्या शेतावर निर्माण केला तर तुमच्या शेताच्या निविष्ठा तयार करणारी ही फॅक्टरी आहे तुमची, हे लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीनं जेव्हा आपण हे करू शकू त्याच वेळेला सेंद्रिय शेती आपल्याला करता येईल. अन्यथा बाजारातून निविष्ठा आणून सेंद्रिय शेती होणार नाही. तर मला वाटतं या संदर्भात मी माझ्याकडे असलेले आमचं काही संशोधन हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर माझ्या मित्रांचे जर काही शंका असतील तर त्यांनी त्या जरूर विचाराव्यात. त्यासाठी आपण जर माईक चालू केला आणि जर विचारलं तर बरं होईल. मोबाईल नंबर जो आहे सर नमस्कार. नमस्ते. आपला जे शेड्यूल आहे ते सीताफळासाठी आहे का आपल्याकडे? सीताफळासाठी सुद्धा शेड्यूल आहे, काय अडचण नाही. तुमचा नंबर. आणि बाकीचे जे पिकं आहेत म्हणजे रेग्युलर जे पिकं आहेत सोयाबीन वगैरे? सोयाबीनचं आहे. आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी सर्व फळे व भाजीपाल्यामध्ये सेंद्रिय म्हणजे प्रमाणीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे. त्याच्यामुळे द्राक्ष सोडून सर्व फळांची आमच्याकडे शेड्यूल आहेत आणि भाजीपाल्याची सर्व आहेत, सर्व ग्रुपची आहेत. त्यामुळे जी आपल्याला लागत असतील त्याची मागणी तुम्ही खालच्या नंबरला करू शकता. आमचे मित्र भास्कर गव्हाणे यांचा नंबर मी आपल्याला सांगतो, आपण लिहून घ्या. 70 एक मिनिट 70 66 08 70 66 7066
हा 7066080303 या नंबरला आपण व्हॉट्सअपवर कॉल करू शकता. प्रत्यक्ष फोन करू नका, कारण भरपूर जर फोन आले तर त्यांना दैनंदिन काम करता येणार नाही. व्हॉट्सअपवर मेसेज टाका, तुम्हाला पाहिजे ते शेड्यूल आम्ही पाठवून देऊ. 7066080303. नमस्कार सर. नमस्कार. आता सध्या जे नेटवर्क मार्केटिंग किंवा इतर कंपन्यांची बाजारामध्ये औषधं अवेलेबल आहेत, बुरशीनाशके, कीटकनाशके, ऑर्गॅनिक औषध, त्याच्यावर लोगो सुद्धा आहे ॲपेडाचा, NPOPचा. तर त्याच्या वापरासंबंधात काय सांगाल का? मित्रांनो, सेंद्रिय शेती करताना पहिली गोष्ट, सेंद्रिय शेतीचा अर्थ असा आहे की तुमच्या सातबाऱ्यामध्ये शेतात केलेली शेती. म्हणजे मी जर निविष्ठा सगळ्या बाहेरून आणणार असेल तर ती सेंद्रिय शेती नाही होणार, ती रासायनिक शेती होईल. माझ्या शेतामधल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून मी जर खतं, औषधं, टॉनिक वगैरे बनवू शकलो तरच मी खर्च कमी करू शकतो, त्याचा मुबलक वापर करू शकतो. हा कॉमन सेन्सचा भाग आहे. याला काय कुठं शास्त्रज्ञ आणि कोणी बाहेरचा माणूस आणायची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यांची प्रोडक्शन कॉस्ट 5 ते 6 रुपये असते, आणि ज्या बाहेरून विकत घेतात त्याची कमीत कमी 500 ते 1000 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तयार होते. हा विषय जर आपण विचारात घेतला तर जिथं तुमचं काहीतरी अडल, जिथं लय अडचण येईल, जे प्रश्न तुम्हाला सुटत नाही, त्याच गोष्टींसाठी आपल्याला सर्टिफाईड निविष्ठांचा वापर करायचा आहे. आणि अशा पद्धतीची पॉलिसी घेऊन आम्ही चाललोय. प्रत्येक शेतकऱ्याने 10 ड्रम करायचे, त्यांनी त्याच्या 80% निविष्ठा तयार करायच्या, त्याचा वापर करायचा. आणि जे प्रश्न किडी रोगाच्या संदर्भात किंवा वाढीच्या संदर्भात जे सुटत नाहीत आपल्याला, त्या संदर्भात अगदी निवडक निविष्ठांचा आम्ही वापर करतो. यानंतर कार्यक्रमाची रश्मीनी आभार प्रदर्शन करते. सर अजून एक छोटस हे होतं, सजेशन होतं. बोला बोला बोला. सर, आपण काय म्हणजे अनएरोबिक आणि एरोबिक जे डिकम्पोस्टिंग आहे ईएमच्या माध्यमातून, थोडस स्लाइटली कन्फ्युजन झालं. म्हणजे काही एक लक्षात घ्या, अनएरोबिक पद्धती केलेत. आलं लक्षात. एक लक्षात घ्या, एरोबिक याचा अर्थ ऑक्सिजनची गरज आहे. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हवा सोडली. आता हे सगळे ट्रायकोसुडोबॅसिलस, ब्युरिया मेट्रायझियम, व्हर्टिसिलियम, एम्पिलोमायसिस, पीएसबी, केएमबी, अझोटोबॅक्टर वगैरे हे जे काय आहेत हे सगळे एरोबिक आहेत. यांना ऑक्सिजनची गरज आहे वाढण्यासाठी. 6 ते 10 ppm ऑक्सिजन जर त्या सॉइल मध्ये म्हणा किंवा वॉटरमध्ये जर असेल तर त्यांची वाढ होते. परंतु जे बॅक्टेरियांना 100% ऑक्सिजन लागत नाही, ज्यांना त्याची गरज नाही, त्या बॅक्टेरियांना आपण अनारोबिक बॅक्टेरिया म्हणतो. आणि ते आपल्या ईएमचे ज्या बॅक्टेरिया आहेत त्या स्वरूपातल्या आहेत. त्याच्यामध्ये ईएम मध्ये 3 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. एक म्हणजे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया, रुडोसोडोमोनास फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, त्याच्यानंतर यीस्ट. या 3 यांची जर वाढ करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामधला ऑक्सिजन हा तिथं इनकॉर्पोरेट नाही झाला पाहिजे, ऑक्सिजन विरहित अवस्था ठेवली पाहिजे, आणि त्याला अनारोबिक म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून ते ड्रम आम्ही तसे डिझाईन केले का जो तयार होणारा जो गॅस आहे तो निघून जाईल, परंतु वातावरणातला ऑक्सिजन तिथं आतमध्ये जाणार नाही. आणि एरोबिक ड्रम्स किती आहेत आणि अनारोबिक किती आहेत? एरोबिक ड्रम साधारण 6-7 एरोबिक ड्रम आहेत, जे आपण जमिनीसाठी ज्या गोष्टी देतो ते एरोबिक ड्रम आहेत. आणि ज्या वरती जे काही निविष्ठा तयार करतो, कीटकनाशक, औषधं, टॉनिक वगैरे, हे अनारोबिक ड्रम आहेत, कारण ते ईएम पासून तयार करतो. ईएम म्हणजे अनारोबिक बॅक्टेरिया आहे तो, त्याच्यामुळे त्याच्यापासून तयार करण्यासाठी आपल्याला अनारोबिक कंडिशन तयार करावी लागते. मित्रांनो, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण इथे घेऊ शकतो. ही टेक्नॉलॉजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पसरवणं असं आमचे चेअरमन श्री विलास शिंदे यांचं ध्येय आहे आणि त्यांचं व्हिजन आहे. त्यामुळं माझी जालन्यातली जी काही केव्हीके, बदनापूर आणि आपण सर्व ऐकणारी जी काही शेतकरी मंडळी आहात, यांना माझी विनंती आहे का जर काही शिकायचं असेल
शास्त्रीय सेंद्रिय शेती हे आमचं घोषवाक्य आहे की शास्त्रीय पद्धतीनं सेंद्रिय शेती जर आपल्याला शिकायची असेल तर याच्यामध्ये आम्ही अगदी माफक खर्चातल्या वेदर स्टेशनचा अंतर्भाव केलेला आहे. त्याच्यानंतर सॉइल वॉटर पिट्युअर आणि रेसिड्यू टेस्टिंगसाठी लॅब उभारलेले आहेत. त्याच्यानंतर बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्शन व सॉइल बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्शन आणि त्याच्यापासून कीटकनाशक तयार करणे, बुरशीनाशक तयार करण्यासाठी एक फॅक्टरी तयार केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवढं 100 ते 200 टन फार्म वेस्ट आमच्या कंपनीमध्ये तयार होतं याच्यावर प्रक्रिया करून बायोगॅसच्या माध्यमातून स्लरी तयार करून ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. प्रोम आम्ही तयार करतो. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील, विशेषतः विकत घेण्यासाठी येऊ नका, शिकण्यासाठी या. तर माझी केव्हीकेचे जे काही पदाधिकारी आहेत यांना विनंती आहे की 1 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी आपण सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन यावं. आमची त्यांना प्रशिक्षण देण्याची अगदी मनापासून इच्छा आहे. सर प्रशिक्षण किती दिवसाचं असतं? प्रशिक्षण हे गरजेनुसार आपण एका दिवसात हे सगळ्या गोष्टी शिकू शकतो. सकाळी तुम्ही आल्यानंतर संध्या 1 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आपलं पूर्ण होईल, काही अडचण नाही. एका दिवसात हे पूर्ण होईल का 2 दिवस लागतील? नाही, हे बघा, हे ऐकायला अवघड वाटतं, परंतु प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही साईटवर याल, जेव्हा पाहाल, तेव्हा त्या गोष्टी एकदम सोप्या आहेत. आता हे कसं तर थेरॉटिकल म्हणजे आपल्या शेतकरी जो काही माणूस आहे त्याला ते सायन्स वेस सगळं मोठ्या मोठ्या टर्म म्हणल्या का तो गोंधळून जातो. परंतु करायचं काय हे जर स्पेसिफिक आपण ठरवलं तर एवढंच मला करायचंय, हे खालचे 5 आणि वरचे 5 असे 10 ड्रम करायचे, असं जेव्हा नक्की होतं ना तेव्हा त्याच्यातला जो काही अवघड भाग निघून जातो, असा आमचा अनुभव आहे. आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहोत, आम्ही व्यापारी नाही, आम्ही कुठलीही कीटकनाशक वगैरे विकत नाही. हो, तुमच्या कंपनी बरोबर आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही शेतकऱ्याकरता काम करताय, परंतु ट्रेनिंग घेताना की असे इतके 25 पाहिजे की 50 पाहिजे की 100 शेतकरी पाहिजे तर ट्रेनिंग सुरू होतं, असं काही नाही का? नाही, आता ट्रेनिंग काय आहे बघा, कमीत कमी 50 म्हणजे किती लोक येऊ द्या, आम्ही काय अशी काही आट घातलेली नाही. परंतु एक साधारण 20-25 लोकांचं ट्रेनिंग चांगलं होतं. 25च्या पुढे संख्या गेली, जसं एका वर्गामध्ये 70 विद्यार्थी असले मग निम्मे विद्यार्थी मारामाऱ्या करत राहतात आणि पुढचे फक्त ऐकतात, नाही का शाळेमध्ये. तसं आपल्यात पण असं होतं की जर जास्त 50-100 लोकांचं ट्रेनिंग आम्ही आयोजित करून पाहिलंय, मग त्यांना ते सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. म्हणून माझी दीपाली कांबळे मॅडमला विनंती आहे. आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटलेलो आहे, तुमच्या विलास सरांना सुद्धा भेटलेलो आहे, तुमच्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा आलेलो आहे. वा, धन्यवाद. तुम्ही जे काम करताय ते काम खरं म्हणजे स्तुत्य आहे आणि तुम्ही शेतकऱ्याकरता खरोखर काम करताय, म्हणून मी म्हणजे तुमचं एक ना एक वाक्य जीव लावून ऐकलंय सर. थँक्यू. मित्रांनो, लक्षात घ्या, छोटा ग्रुप चालेल काय? 4-5 चालेल. अगदी 10-15 लोकांचा ग्रुप आला तरी चालेल. आम्ही त्याला प्रशिक्षण द्यायला तयार आहोत, कारण आमची इच्छा आहे कुठंतरी उत्पादन खर्च कमी कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे आम्ही रासायनिक शेतीमध्ये रेसिड्यू फ्री करण्यासाठी गेली 5 वर्ष द्राक्षात वापरली. हे लक्षात घ्या, द्राक्षामध्ये वापरली. दरवर्षी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी 1500 कंटेनर युरोपमध्ये रेसिड्यू फ्री द्राक्ष निर्यात करते. म्हणजे ही टेस्ट झालेली आहे, याच्यात काही शंका नाही. टेस्टिंग झालं याचं, फक्त याचा वापर आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही साधारण 25 लोकांचा ग्रुप आणला, जाणं येणं तुम्हाला व्यवस्थित परवडल. इथं राहण्यासाठी 250 शेतकऱ्यांना एका वेळी राहण्याची हॉस्टेलची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, काही अडचण नाही. त्यामुळं केव्हीकेला मी विनंती करतो की मॅडम कांबळे मॅडम ऐकतायत का? हो सर. हा, तर तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या. हे माझे मित्र जे बोलत होते ना, हे यांनी प्रत्यक्ष इथे येऊन गेलेले आहेत. मला वाटतं तुम्ही सह्याद्रीवर व्हिजिट अजून झाली नाही तुमची, तर माझी विनंती आहे या निमित्ताने केव्हीके बदनापूर जालना यांना की आपण 1 दिवसाचे प्रशिक्षणासाठी 25 ते 50 शेतकऱ्यांना घेऊन यावं. तुमचे काय अनुभव आम्हाला द्या, आमचे काय अनुभव तुम्ही घ्या. अशा पद्धतीने आपण सेंद्रिय शेतीमध्ये काहीतरी करू शकू. सर तुम्ही जसं सांगितलं कोसंबी संघाच्या माध्यमातून आम्ही येऊन गेलो, सरांना भेटलो, तुम्हाला पण भेटलो, तुम्ही फार सहकार्य केलं आणि मोसंबी
संघाच्या संदर्भामध्ये बी तुमच्या विलास सरांनी फार मदत केली. 2 वेळेस ते जालन्याला येऊन गेलेत ते मोसंबीच्या संदर्भामध्ये. येस. हा, आणि म्हणजे त्याची खरं म्हणजे सहकार्य करण्याची जी शैली आहे की आम्ही फक्त त्यांना आमंत्रण दिलं, त्याने म्हणजे आमंत्रण स्वीकारलं. आणि आता एक 15 दिवसापूर्वी पवार साहेबाच्या बैठकीला विलास सर आम्ही बरोबरच होतो. अरे वा. या मोसंबीच्या GI च्या संदर्भामध्ये आणि द्राक्षाच्या GI च्या संदर्भामध्ये त्या दिवशी त्यांनी जागतिक लेवलचं जे प्रेझेंटेशन मांडलं ते अति सुंदर होतं. माझ्या जीवनामध्ये पहिली बार असं प्रेझेंटेशन मी ऐकलं, पाहिलं की जगावर आपण महाराष्ट्र फळाचं कसं राज्य करू शकतो हे सुंदर त्यांनी पवार साहेबांसमोर आणि उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि हॉर्टिकल्चर मंत्री आणि सगळे आपले जे काही सचिव या सगळ्या समोर मांडलं. इतकं सुंदर मांडलं की सगळे अवाक झालेत. खरंच म्हणजे सह्याद्री फार्मर प्रोड्युसरचं फार सुंदर काम आहे. तुमच्या इथं मी येऊन गेलो, तुम्हाला सगळ्याला प्रत्यक्षात भेटलेलो आहे. एकदम आता परत आणखी उत्सुकता वाढली की परत आणखीन या ट्रेनिंग करता यावं आणि ट्रेनिंग शिकावं. मी परत एकदा कांबळे मॅडम यांना विनंती करतो की सह्याद्री काय काम करते हे उपस्थित सर्वांना माहिती आहे आणि आम्हाला हे वाटायचंय आणि तुमच्याकडून पण घ्यायचंय. कारण ज्ञान हे काही एका कोणाची मालमत्ता नाही मित्रांनो. ज्ञान हे सर्वत्र आहे. फक्त आपण एकमेकाला द्यायला सुरुवात केली का मग ते भरभरून वाढणार आहे आणि तरच आपण सेंद्रिय शेतीचा हा जो उपक्रम आहे किंवा ही जी काही चळवळ आहे ही यशस्वी करू शकतो असं आमचं ठाम मत आहे. तर आपले वैयक्तिक 5 शेतकऱ्यांचा जर चमो आला तर त्यांना किती पीस राहील? नाही, आता फी तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही जे काय इथल्या किरकोळ कॉस्ट आहेत त्या काय राहतील त्या तुम्हाला सांगू आणि 100% ट्रेनिंग द्यायचा आम्ही अगदी 5-10 लोक आली तरी प्रयत्न करू. काही अडचण नाही. धन्यवाद सर. सरांचा नंबर जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती सगळ्यांना दिसतच आहे. तरी पण मी पुन्हा एकदा सांगते. सरांचं नाव मंगेश भास्कर सर, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, दिंडोरी, नाशिक येथून सरांनी आपल्यासोबत संवाद साधला आणि सरांचा मोबाईल नंबर आहे 98 81 72 96 53. मी पुन्हा एकदा नंबर सांगते 98 81 72 96 53. सरांना या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या काही समस्या असतील तर निश्चितच सर त्याच्याबद्दल तुम्हाला सल्ला देतीलच. आणि सरांनी आपल्याला आश्वासन पण दिले की जर कोणी आणखीनही शेतकरी इच्छुक असतील तर 10 शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये किंवा 25 शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही एकदा तिथे जाऊन निविष्ठा कशा पद्धतीने तयार कराव्या आपल्या शेतावरती याविषयी ते तुम्हाला मार्गदर्शन. तर आपण आज इकडे थांबणार आहोत. मी आपली रजा घेते आणि कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टर अश्विनी बोडके यांना कार्यक्रमाची धुरा देते. धन्यवाद मॅडम. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि स्थापनेचे सुवर्ण महोत्सव वर्ष निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर जालना येथे सेंद्रिय शेती विकासाचा शाश्वत मार्ग या 10 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या 3ऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर उल्हास सुर्वे सर, प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती व संशोधन